आतापर्यंत बरोबर. किती दिवसापासून हे गडकिल्ले फिरताय आणि किती गडकिल्ले फिरून झालेत? म्हणजे विकटगडावर 2-3 वेळा जाणं झालं आहे, हरिश्चंद्रगडावर 3-4 वेळा जाणं झालं आहे, कळसुबाई 2दा झाला आहे किंवा राजगड. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सतत चालू असतात. शॉर्ट टर्मसाठी एक ॲडव्हेंचरस ट्रिपला म्हणून जाण्यासाठी सुरू केलेला हा प्रवास ती आवड म्हणून किंवा ते पॅशन म्हणून कधी बदललं किंवा काय काय घडलं होतं का असं? मग 3 पर्याय डोळ्यासमोर होते. एकतर भटकंती, त्यानंतर गडकोट आणि छत्रपती शिवाजी महाराज. श्रीमान रायगडावरच 12 वेळा जाणं झालं. म्हणजे प्रत्येक महिन्यात एकदा तरी होतच होतं. एका पॉईंटला आम्हाला तिकडचे जे आता जी सुरक्षा रक्षक जी सगळी मंडळी आहेत, स्थानिकच आहेत सगळी, ते आता ओळखायला लागलेत की अरे दादा आला. तर इतकं आहे महाराजांमध्ये आणि त्या सरदारांमध्ये. हाच एक तात्विक फरक आहे की त्यांनी ती मनगटातली ताकद वापरण्याचा निर्णय घेतला, ते त्यावर ठाम राहिले, त्यांनी स्वराज्य उभं केलं. त्यामुळे आम्हाला इतर सरदारांची नावं आज इतिहासात शोधून काढावी लागतात. महाराजांचं नाव महाराष्ट्रात तरी जन्माला मूल आलं की त्याला पुढच्या जेव्हा त्याला कळायला लागतं त्याला आपोआप महाराज सुद्धा कळतात. आम्हाला महाराज शोधावे नाही लागतात इतिहासामध्ये. हे काय होतं की आपला जसं मगाशी तुम्ही सांगितलं की इतिहास जेव्हा संशोधित होतो तेव्हा तो नवा इतिहास लिहिला जातो आणि आपल्याकडे फक्त एक दुःखी होऊन बोलावं लागतं, सांगावं लागतं की लोक चिकित्सक वृत्तीने त्याला ॲक्सेप्ट न करता मागचं जे होतं ते एकदा मानलं की मग त्याच्यावरती भांडायला लागतात जे आहे ते. बरोबर. तर ही वृत्ती कुठेतरी नसायला पाहिजे. पहिलं म्हणजे कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे. बरोबर. चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे. नमस्कार प्रथमेश. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सर्वात पहिले आपली ओळख झालेली आहे, परिचय झालेला आहे. जसा परिचय माझ्यासोबत झाला तसाच एकदा प्रेक्षकांसोबत झाला की आपण निवांत गप्पा मारूयात. अगदी थोडक्यात तुम्ही तुमच्याविषयी सांगा. नमस्कार, मी प्रथमेश सुभाष राणे. सध्या तुम्ही सोशल मीडिया माध्यमांवर मला रोडविल राणे या नावाने ओळखत असाल. गडकोट फिरणं, अनुभवणं, दाखवणं या सगळ्या गोष्टी आपण मागची 4 वर्ष एकत्र करतोय. आम्ही एकत्र मिळून हे सगळे गड फिरतोय, अनुभवतोय. आणि मला वाटतं त्याच्या पलीकडे फार परिचयाची गरज नाही. गडकोट फिरणारा, अनुभवणारा आणि एकत्र सगळ्यांसोबत फिरणारा इतकीच ओळख सध्या पुरेशी. खूप खूप छान ओळख आणि ही खूप मोठी ओळख आहे. महाराष्ट्राचा आत्मा गडकिल्ले आहेत आणि त्या गडकिल्ल्याला फिरणं आणि फिरवणं. घर बसल्या तुम्ही फिरताय आणि घर बसल्या व्ह्युअर्सला फिरवताय, हे फार मोठं काम आहे आणि ती तुमची ओळख आहे. आणि ते मला एवढं भावलं तुमचं चॅनल किंवा त्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर मला असं वाटलं की आपल्या मंचाच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टीची सांघिक ओळख आपल्या प्रेक्षकांना व्हावी, यासाठीच मी तुम्हाला इथं आमंत्रित केलेले आणि तुम्ही विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण चर्चेला सुरू करू शकतो. जसं तुमचा परिचयच तुम्ही सांगितलं की गडकिल्ले फिरणारा एक व्यक्ती आहे. आतापर्यंत किती दिवसापासून हे गडकिल्ले फिरताय आणि किती गडकिल्ले फिरून झालेत? व्यक्तिशः फिरणं जर म्हणाल तर मी 12वी नंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या होत्या. म्हणजे त्याला आता 12-15 वर्ष लोटली. तेव्हा सुरुवातीला ट्रेकिंग हा शब्द थोडासा नाही का कॉलेजमधून बाहेर पडल्यावर ते एक थोडंसं वेगळी त्याची क्रेज असते की हां ट्रेकिंग करायचं आहे वगैरे, हां थोडंसं ॲडव्हेंचर करायचं आहे, थ्रिल पाहिजे वगैरे. तर तो प्रवास तसा सुरू झाला होता. पण जसं जसं गडकोटांकडे जाणं झालं, तिथे फिरणं झालं, ते अनुभवणं झालं, तेव्हा लक्षात आलं की हे सगळं विलक्षण आहे. म्हणजे गडकोट ज्या पद्धतीनं आपल्याला स्वीकारतात, अर्थात ते सगळं डिपेंड त्यावर आहे की तुम्ही त्यांच्याकडे कशा पद्धतीनं जाताय. तुम्ही तिथे थिल्लरगिरी करायला गेलात तर त्याचा पेबॅक तो चांगला देतो. म्हणजे अशी बरीचशी उदाहरणं आपण सह्याद्रीमध्ये पाहिलेली आहेत की तुम्ही कुठल्या इंटेन्शननं त्या ठिकाणी जात आहे त्याचा बरोबर पेबॅक समोरची व्यक्ती म्हणजे गडकोट असेल किंवा सह्याद्री असेल तर ते काय साभार सगळ्या गोष्टी परत देत असतात ते मंडळी. तर मग सुरुवातीला कसं होतं की फक्त वेड्यासारखं धावायचं, वर चढायचं, टॉप करायचं आणि पुन्हा खाली यायचं. असं सगळं करत असताना एकदा राजमाचीला आम्ही लोणावळा मार्गे गेलो होतो आणि कर्जत मार्गे उतरत होतो. आणि कर्जत मार्गे उतरत असताना आम्ही इतक्या वेगानं उतरत होतो, काही काळानंतर आमच्या सिनियरने आम्हाला सांगितलं की
लॉंग टर्मला जर तुला गिर्यारोहण करायचं असेल तर माणसानं सावकाश चालावं, दगड आणि दगड पाहावा आणि त्या दगडाला त्याच्या आठवणीसोबत घेऊन खाली उतरावं. कारण इकडच्या दगडगोटांनी सुद्धा महाराजांचा इतिहास, मावळ्यांचा इतिहास ती लोक जगलीत, ते तिकडेच आहेत, आपण कधीतरी येतो. त्यामुळे जितकं सावकाश चालता येईल, निसर्ग पाहता येईल, तो अनुभवता येईल, तितकं पाहावं आणि उतरावं. जितक्या म्हणजे जोरजोरात पळत तुम्ही जाल तितकं तुम्ही तुमच्या गुडघ्यांची पण वाट लावून घ्याल आणि लवकर घरी बसाल. सो तेव्हा रिअलाईज झालं की नाही, आलोय तेवढ्यासाठीच आलोय ना, की गडकोट पाहायचे आहेत, ट्रेक करायचं आहे, आजूबाजूचं सगळं निरीक्षण करायचं आहे. मग तेच विसरून ते सोडून बाकी सगळं करणं होत होतं. पण मग जेव्हा ह्या गोष्टी कळल्या सिनियर्सकडून, त्यानंतर पुन्हा त्यामध्ये सगळ्यामध्ये बदल दिसायला लागला. सावकाश चालणं, सगळ्यांना घेऊन जाणं, लीडर म्हणून जी जबाबदारी सांभाळायची असते, सगळ्यांना घेऊन एकत्रित, कोणीतरी स्लो चालतंय, कोणीतरी फास्ट चालतंय, त्या दोघांचा समन्वय साधून आपल्याला वर जायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी डोंगरियन ऑर्गनायझेशन फॉर ॲडव्हेंचर नावाचा आमचा मुंबईचा क्लब आहे. क्लबला जवळपास 35 वर्ष पूर्ण झालेत. मी 10-12 वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे. तर मग तिथून तो सगळा प्रवास सुरू झाला आणि आजता काय सुरू आहे. म्हणजे आता तर पूर्ण त्याचा ट्रॅकच चेंज आहे. आता वेगवेगळ्या म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून जवळपास 35 ते 40 किल्ले आपण यूट्यूबवर आणलेले आहेत. आणि गड किती फिरून झाले असं जर म्हणाल तर जवळपास 250 गड फिरून झालेले आहेत. आणि मग ते मोजणं कसं होतं, आपले दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचं जे पुस्तक आहे महाराष्ट्राचे गडकिल्ले महाराष्ट्राचे, तर त्याच्यामध्ये ती पूर्ण यादीच आहे. जवळपास अदमासे 350 किल्ल्यांची यादी आहे, पूर्ण दिलेली आहे. तर मग त्यात टिक करत जायचा, हा झाला, हा झाला, हा झाला. मग तो आकडा जवळपास 250 पर्यंत भरतो किंवा त्याच्या पुढे मागे कुठेतरी जातो. मग त्यात पण कसं आहे की अनेक गडकोट 2पेक्षा 3पेक्षा जास्त, म्हणजे मागच्या वर्षी श्रीमान रायगडावर 12 वेळा जाणं झालं. म्हणजे प्रत्येक महिन्यात एकदा तरी होतच होतं. एका पॉईंटला आम्हाला तिकडचे जे आता जी सुरक्षा रक्षक जी सगळी मंडळी आहेत, स्थानिकच आहेत सगळी, ते आता ओळखायला लागलेत की अरे दादा आला. तर इतकं आहे. म्हणजे विकटगडावर 2-3 वेळा जाणं झालं आहे, हरिश्चंद्रगडावर 3-4 वेळा जाणं झालं आहे, कळसुबाई 2दा झाला आहे, किंवा राजगड. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सतत चालू असतात. म्हणजे तसं मोजायला गेलं तर मग बऱ्याच हे झालेले आहेत. पण गडकोट म्हणायचं झालं तर 250च्या आसपास कुठेतरी तो आकडा भरेल. ठीक आहे, संख्येत हे विचारण्याचं माझं रिझनही नाही, पण फक्त एक आपल्याला पुढे चर्चेकडे वळताना एक प्रेक्षकांच्याही लक्षात येतं की आपण कुठल्या विषयाकडे वळणार आहोत. जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की 12वी पासआउट झाल्याच्या नंतर तुम्ही गडकिल्ल्यांकडे वळलात किंवा गिर्यारोहणाकडे वळलात. सुरुवातीला फॅक्टर हाच असतो की आपल्याला एक्साइटिंग वाटतं, ॲडव्हेंचर वाटतं, बरोबर, फोटोज काढायचे असतात आणि त्या काळातली ती एनर्जीसुद्धा असते, ती कुठेतरी तिथे मार्गी लावायची असते. खरं. मग ते ॲडव्हेंचर ते फार शॉर्ट टर्म असतं. पण आता तुम्ही इथे फुल टाईम जवळपास हे सगळं करताय, म्हणजे गडकिल्ले स्वतः फिरताय आणि इतरांना दाखवताय. बरं, फक्त दाखवत नाही तर त्याचं साग्र संगीत वर्णन तिथे करताय, कुठे काय घडलं असेल त्याच्यासाठी फार अभ्यास करावा लागतो. मला प्रश्न असा विचारायचा की 12वी नंतरचं ते शॉर्ट टर्मसाठी एक ॲडव्हेंचरस ट्रिपला म्हणून जाण्यासाठी सुरू केलेला हा प्रवास, ती आवड म्हणून किंवा ते पॅशन म्हणून कधी बदललं किंवा काय घडलं होतं का असं? घडलं होतं म्हणण्यापेक्षा कसं झालं की ट्रेकिंग ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या तेव्हा जोरदार, म्हणजे जवळपास महिन्याला एखादा ट्रेक चालूच होता. मग त्यानंतर थोडासा गॅप गेला. महाराष्ट्र टाइम्सला मी काही काळ, मी जवळपास 4.5 वर्ष तिकडे वृत्तपत्रामध्ये नोकरी करत होतो. आणि मग तिथून क्विट करायचं ठरलं की थांबूया, आता काहीतरी स्वतःचं करूया. तर मग काय करूया? मग यूट्यूब चॅनल ओपन करायचं हे होतं, पण त्या यूट्यूबमध्ये सुद्धा तुम्हाला जॉनर ठरवावं लागतं ना की तुम्हाला कुठे जायचं आहे. बरोबर. मग 3 पर्याय डोळ्यासमोर होते. एक तर भटकंती, त्यानंतर गडकोट आणि छत्रपती शिवाजी महाराज. मग म्हटलं या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल. तर मग महाराजात तिथे गडकोट आहेत आणि गडकोटांवर जाणं, अर्थात ती भटकंती नाही पण मग ती ऑफ बीट आपण म्हणूया की ती भटकंती आहे. म्हणजे तोच एक भाग झाला, गडकोट भ्रमंती भटकंती तोच एक. मग त्या तिन्ही गोष्टी क्लब केल्या
पहिलं कुठे जाणं झालं तर मग ते सिंधुदुर्गावर जाणं झालं. आणि सिंधुदुर्गावर पण कसं तर पहिल्या याच्यामध्ये येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, जो माझ्या स्वतः गावाशी निगडीत आहे. माझं गाव कांदळगाव आहे आणि कांदळगावचं श्री रामेश्वर असं मानलं जातं की सिंधुदुर्गाचं बांधकाम जेव्हा सुरू होतं तेव्हा पाया राहत नव्हता, म्हणजे तो सतत वाहून जात होता. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना स्वप्नदृष्टांत झाला की अमुक एका 7 किलोमीटर अंतरावर जिथे कुरटे बेट आहे तिथून एका दिशेला स्वयंभू महादेवाची पिंड आहे, माझी पिंड आहे, आणि त्याचा जाऊन तू जीर्णोद्धार कर. महाराजांनी तातडीनं तिकडे मावळ्यांना पाठवलं आणि बऱ्याच शोधांती तिकडे स्वयंभू पिंडीचं दर्शन झालं मावळ्यांना. मावळ्यांनी तातडीनं महाराजांना कळवलं की असं असं खरं आहे, पिंड सापडलेली आहे पिंडी. आणि मग महाराज आले तिकडे, महाराजांनी तिकडे घुमट चढवली. त्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ म्हणून महाराजांनी बरोबर जिथे श्री रामेश्वर आहेत त्याच्याबरोबर समोर वडाचं झाड लावलं. आज स्थानिक भाषेत त्याला शिवाजीचा वड असं म्हटलं जातं आणि तो जवळपास 450 वर्षाचा आहे. म्हणजे जेव्हा सिंधुदुर्ग बांधला गेला महाराजांनी लावलेला वड आहे. तर मग जितकं वय सिंधुदुर्गाचं आहे तितकंच वय त्या वडाचं आहे. आणि मग त्यानंतर जेव्हा पुन्हा पायाभरणी करायला सुरुवात झाली, सिंधुदुर्ग त्यानंतर उभा राहिला. आणि अशी ही लोककथा म्हणता येईल किंवा आता वड सुद्धा समोर आहे, महाराजांनी घुमट बांधलेली आहे, याचा अर्थ ते पुरावा ख्यातर आपल्या समोर आहे. फक्त काय आहे की शेवटी इतिहासाला कागदपत्र लागतात. ते कागदपत्र आता कितपत त्याचा म्हणजे ते आता कितपत आहेत त्याबद्दल मला कल्पना नाही, पण आजही सिंधुदुर्गावर जाताना ही माहिती आपल्याला तिकडे पाहायला मिळते. रामेश्वर देवस्थानाच्या इथे सुद्धा ही माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचे प्रत्यक्ष पुरावे म्हणजे महाराजांच्या काळातली म्हणजे शिवकालीन स्वतः महाराजांनी बांधून घेतलेली घुमट जी आजही अस्तित्वात आहे, जी तिथे आहे. आणि वडाचं जेव्हा वय मोजलं गेलं तेही साधारण जितकं सिंधुदुर्गाचं वय आहे तितकं ते भरत आहे. हां, त्यामुळे त्याला कागदपत्रांची तशी गरज नाही, तिथे त्या दोन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत. त्यामुळे महाराज आणि गडकोट म्हणून सिंधुदुर्ग ह्या 2 गोष्टी झाल्या. आता तिथे जाणं म्हणजे भटकंती. सो मला ज्या 3 गोष्टी एकत्रित करायच्या होत्या त्या माझ्या पहिल्या ब्लॉगला त्या व्लॉगला माझ्या झाल्या. मग मी सिंधुदुर्गाचा तो व्लॉग पहिला केला आणि फक्त क्लिअर एवढंच ठेवला की सिंधुदुर्ग किल्ल्यावरून एक जो भुयारी मार्ग जातो तो तिथूनच आमच्या कांदळगावच्या अलीकडे एक ओझर नावाची जागा आहे, तिकडून तो बाहेर पडतो. म्हणजे हे 6-7 किलोमीटर अंडरग्राऊंड भुयारी मार्ग आहे असं म्हटलं जातं. मग खास तेवढ्याच ह्याच्यावर मी तो व्लॉग बनवला. आणि मग असं झालं की त्यालाच प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला आणि जवळपास 1,00,000 व्ह्यूज त्याचे गेले आणि 1.5 महिन्यात माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं. अरे वा. ओके. आणि मग आता तेव्हा असं डोक्यात होतं की हे भटकंती करायची तर त्याच्यामध्ये सगळंच आलं पाहिजे, म्हणजे कोकणात फिरायचं आहे, महाराष्ट्रात फिरायचं, असं सगळं आपण घ्यायचं असं ठरलं होतं. पण अगेन अनुभवावरून गोष्टी आपण थोड्या थोड्या शिकत जातो ना. मग यूट्यूबच्या प्रवासात असं लक्षात आलं की नाही, सगळं मिक्स करून चालत नाही, तुम्हाला एक तर एक. मग गडकिल्ले तर गडकिल्ले, हां, तो निश तुम्हाला कायम ठेवावा लागेल की गडकिल्ले. मग त्यातली भटकंती थोडीशी बाजूला केली आणि गडकोटांची भ्रमंती एवढं त्यामध्ये फक्त ठेवलं. आणि मग बाकीचं जे कोकणातल्या वगैरे व्हिडिओज होते त्या खूप हळूहळू कमी केल्या. मग आता सुरुवातीला फक्त ट्रेकिंग म्हणून जाणं आणि आत्ता गड अनुभवण्यासाठी जाणं यात कसा बदल झाला तर यूट्यूब आहे. आता यूट्यूबमध्ये बरीच मंडळी दिग्गज मंडळी गडकिल्ले ट्रेकिंगचे व्हिडिओज वगैरे टाकत होते आधीपासून. मग आपण काय वेगळं करतोय? ज्या गोष्टीसाठी आपण एक वृत्तपत्र सोडलं होतं की नाही स्वतःचं काहीतरी अस्तित्व पाहिजे, तर मग ते अस्तित्व दाखवण्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं द्यावं लागतं. आणि इतरांपेक्षा वेगळं देत असताना तुम्ही त्यात व्हॅल्यू ॲडिशन करत आहात की नाही, हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक मराठा सरदार होते. अनेक मराठा सरदारांच्या तलवारीत किंवा त्यांच्या मनगटात तत्कालीन पातशाहाच्या विरोधात उभं राहण्याची ताकद होती, पण ती त्यांनी वापरली नाही. महाराजांमध्ये आणि त्या सरदारांमध्ये हाच एक तात्विक फरक आहे की त्यांनी ती मनगटातली ताकद वापरण्याचा निर्णय घेतला, ते त्यावर ठाम राहिले, त्यांनी स्वराज्य उभं केलं. त्यामुळे आम्हाला इतर सरदारांची नावं आज इतिहासात शोधून काढावी लागतात. महाराजांचं नाव महाराष्ट्रात तरी जन्माला मूल आलं
की त्याला पुढच्या जेव्हा त्याला कळायला लागतं त्याला आपोआप महाराज सुद्धा कळतात. आम्हाला महाराज शोधावे नाही लागत इतिहासामध्ये. महाराष्ट्रात फिरा, कुठे ना कुठे महाराज पुढे कुठेही येतील तुमच्या. कुठेही. त्यामुळे हा फरक आहे. मग आणि हे का झालं तर महाराजांनी व्हॅल्यू ॲडिशन केलं ना. महाराजांनी तत्कालीन काळामध्ये जी मंडळी ह्या सगळ्या जो काही उन्माद चालवला होता पातशाह्यांनी, त्यातून कुठेतरी त्यांना त्यांची सुटका झाली पाहिजे, हा एक व्हॅल्यू ॲडिशनचा मुद्दा महाराजांनी डोळ्यासमोर ठेवला, नजरेसमोर ठेवला आणि मग त्यावर काम करायला सुरुवात केली आणि त्यातून स्वराज्य घडलं. मग हा सगळा प्रवास करत असताना ज्यावेळी आपण महाराज वाचत जातो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की अरे फक्त महाराज वाचून चालणार नाहीत, तर मग ते प्रत्यक्षात उतरवले पाहिजे. मग ह्यावेळी मी ठाम होतो की यूट्यूबमध्ये गडकोट फिरत असताना हे व्हॅल्यू ॲडिशनचं जे काही तत्व आहे ते आपल्याला फॉलो करावं लागेल स्वतः. कारण जेव्हा आपण ते स्वतः करू तेव्हा आपण ते जगाला सांगू शकू की हां हे केलं पाहिजे. मग व्हॅल्यू ॲडिशन काय असेल तर मग आधीचे जे ट्रेकिंगचे जे व्हिडिओ होते ते साधारण त्याचा टायमिंग हा 9 ते 10 किंवा फार फार तर 12-15 मिनिटाचे ते व्लॉग असायचे. मग मी म्हटलं की नाही, आपण थोडं समजा हा एखादा दरवाजा आहे, मग दरवाज्यावर शरभ शिल्प आहे, मग त्याच्यानंतर तुमचं लक्ष्मीचं स्थान जे ज्याच्यातून प्रतिबिंबित होतं ते कमळाचं कमळ पुष्प आहे, किंवा तुमचं स्काउट नावाचा एक प्रकार बऱ्याच किल्ल्यांवर दिसून येतो, किंवा रायगडावर आपण कणीस असल्याचं पाहतो, म्हणजे शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ महाराजांनी ते तिथे हे केलेलं आहे, कोरलेलं आहे. तर मग ह्या गोष्टी कळल्या पाहिजे ना, ह्या आपण दाखवल्या पाहिजे. म्हणजे जनरली जर तुम्ही एखादा ट्रेकिंग व्हिडिओ जर करायचा झाला तर हा दरवाजा क्रमांक 1, आम्ही इथून आत गेलो, आता आतमध्ये इथे देवळ्यात, दॅट्स इट, पुढे. ओके, जी गाईड माहिती देतात तेवढीच. मग आपण त्यामध्ये थोडंसं अजून काय म्हणता येईल की अजून खोलात जायचं ठरवलं. थोडं डीप जायचं की बाबा शरभ म्हणजे काय, शरभाचा अवतार कधी झाला, मग शरभाशी निगडीत नरसिंह अवतार सुद्धा येतो, मग त्याचा इतिहास, मग कमळ म्हणजे मग ते लक्ष्मीचं प्रतीक, किंवा ह्या सगळ्या गोष्टी. मग आतमध्ये देवड्या असतात ज्या तिकडच्या सैनिकांच्या आरामासाठी असतात, किंवा दौलतबंकी म्हणजे जो तिकडचा सगळ्यांचा प्रमुख असतो, ज्यात याचा सुरक्षा रक्षकांचा, त्याला दौलतबंकी, किंवा त्याच्या खाली बंकी येतो, त्याच्यावरती दौलतबंकी येतो, तटरक्षक, ह्या सगळ्या गोष्टी. सदरेवर नेमक्या काय गोष्टी व्हायच्या. आता राजगडावर प्रत्येक माचीवर सदर आहे, मग त्या प्रत्येक सदरेची एक भूमिका आहे, त्यांना ती ठरवून दिलेली की या सदरेवर ही काम पार पाडली जातील. मग ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं समजावून सांगणं. आणि सुरुवातीला मला कल्पना होती, मला खूप लोकांनी सांगितलं की अरे हल्ली आता ते नाही चालत, रील्स आले आहेत, शॉर्ट्स आले आहेत, तर ना लॉंग टर्मच्या व्हिडिओ नाहीच चालणार. माझं ठरलं होतं की आज ना उद्या लोक पाहणार आहेत, ज्यांना आवडतं ती लोक पाहणार आहेत. आणि यूट्यूबचा फायदा हा आहे की मी आज जरी टाकून ठेवलं तरी 10 वर्षानंतर मला माहिती आहे की जो कोणी तिथे जाणार आहे तो पाहणार आहे. आणि अजून एक होतं डोक्यामध्ये की मला माहीत होतं ना की लहानपणी आपल्याला जर काही प्रोजेक्ट वगैरे करायचा असेल तर आपण जाऊन पहिलं सर्फिंग करायचं, इथून हा कॉन्टेंट काढायचा, तो कॉन्टेंट काढायचा. तर भविष्यात जेव्हा आत्ताची आम्ही तरुण मंडळी, म्हणजे आपली जी पिढी आहे ती जेव्हा मुलांना गडकोट शिकवेल किंवा दाखवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा त्यांना कुठेतरी पहिलं काहीतरी लागेल ना, काहीतरी अशी गोष्ट की जी आधीच मी जर माझ्या मुलाला दाखवून ठेवली तर तिथे प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला अजून 4 प्रश्न जास्त विचारेल की अरे ते त्या दादाने त्या व्हिडिओ सांगितलं होतं त्याचं हे कुठे आहे, मग अमुक कुठे आहे. म्हणजे काल परवा घडलेली गोष्ट अशी होती की ठाणा स्टेशनला मी मिसेसला माहेरी सोडायला म्हणून तिथे आलो होतो, आणि एक ताई भेटल्या, मी सॉरी म्हणजे मला त्यांचं नाव नाही विचारता आलं, पण त्या आल्या अचानक आणि अरे प्रथमेश, मी तुझ्या सगळ्या व्हिडिओज पाहते, आणि त्या मुलाला घेऊन आल्या. दादाला ओळखलंस का, रायगड सिरीज आपण पाहिली. मग त्यांनी आपुलकीनं सांगायला सुरुवात केली की अरे आम्ही रायगडवर ॲक्च्युली जाऊन आलो होतो, पण ना आम्ही फक्त ना रायगड पाहून आलो, आणि तुझा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळलं की रायगड अनुभवाचा राहिला आमचा. मग आता आम्ही जाणार आहोत पुन्हा. आणि मग माझ्या मुलाने जे सगळे प्रश्न विचारले त्याच्या सगळ्या प्रश्नाची, म्हणजे जी आम्ही पाहत असताना आमच्या मुलाने प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं आम्हाला घरी आल्यानंतर जेव्हा आम्ही तुझे व्हिडिओज पाहिले तर त्यातून आम्हाला उत्तरं मिळाली. त्यानंतर मला इंस्टाग्रामला आहेत एक फॉलोअर्स, त्यांचा मेसेज आला होता, त्या पण ताईच आहेत एक, की प्रथमेश
एक पहिला भाग आम्ही पाहिला आणि आता सकाळी 9ला आम्ही सुरू केला आणि रात्री 10ला आम्ही तुझी सगळी सिरीज संपवली. 15 एपिसोड आहेत, साधारण प्रत्येक एपिसोड 30-40 मिनिटाचा आहे. तर ते आम्ही सगळी सिरीज एका ह्याच्यात संपवली. तर मला ह्या सगळ्या गोष्टी ताकद यातून मिळते की हां, आत्ता आपण ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये केल्या पाहिजे. कारण आणि सगळे ऑप्शन्स आहेत ना यूट्यूबवर. ज्यांना 12 ते 15 मिनिटाचा पाहायचा आहे त्यांच्यासाठी इतर ऑप्शन्स आहेत, आणि ज्यांना डिटेलमध्ये गोष्टी पाहायच्यात, हे इथे असंच का, मग ही टाकी इथेच का बांधली असेल, मग हे 8 वाटेवरच हा दरवाजा का बांधलाय, मग नाणे दरवाजा, म्हणजे आता सगळी मंडई चित दरवाजाने वर जातात, पण अजूनही 25-30% क्राऊड असा आहे की नाणे दरवाजाची वाट आहे अजूनही नाही माहिती. कारण काय होतं की जाताना आपण थेट त्या चित दरवाजाकडेच पोहोचतो, सगळी लोक तिथूनच वर चढताना दिसतात, त्यामुळे सगळ्या गाड्या तिकडेच थांबतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन नाणे दरवाजा म्हणजे जी शिवकालीन वाट आहे ती आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. तर मग म्हणजे ट्रेकिंग ते गिर्यारोहण ते गडकोट भ्रमंती, म्हणजे शब्दांचा अर्थ एकच आहे, फिरणंच आहे. किंवा ट्रेकिंगलाच गिर्यारोहण म्हणतात, गिर्यारोहणलाच गडकोट भ्रमंती मिळतात, पण त्याचे जे कळलेले अर्थ आहेत ना ते वेगवेगळे आहेत. ओके, आधी ट्रेकिंग ही मजा म्हणून करत होतो. गिर्यारोहण टेक्निकल शिकल्यानंतर, म्हणजे रॅपलिंग आणि त्याचं जे एक बेसिक कोर्स असतो क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगचा, ते कळल्यानंतर त्यातले तांत्रिक मुद्दे कळले की हां, अरे ट्रेकिंग म्हणजे उगाच धावत आणि पळत जाणं नाही, तुम्हाला नियमानुसार काही गोष्टी, इथे हात टाक, इथे पाय टाक, पाय खाली घसरू नये म्हणून क्रॉस पाय टाक. मग गिर्यारोहण, आणि गिर्यारोहण करता करता गडकोट समजायला लागले. तर मग तो प्रवास शिफ्ट झाला गडकोट भ्रमंतीचा, की मी आल्यानंतर प्रत्येक दगडाला तो हात लावणं, ते फील करणं, त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. सो शब्द एकच आहे पण त्याच्यातल्या भावना वेगवेगळ्या आहेत. असं मगाशी खूप छान बोललात तुम्ही की त्या लेडीजने, त्या बाईने तुम्हाला असं सांगितलं की आम्ही रायगड पाहून आलो पण अनुभव व्हायचा राहिला. हे मला वाटतं महाराष्ट्रालाच कळलेलं नाही अजून. आपण गड किल्ले फक्त फिरायला जातो, ते अनुभवत नाही. येस, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ना, महाराज तिथे वावरलेत. महाराज रायगड आणि राजगड मिळून घेतलं तर महाराजांनी अख्खी हयात तिथे घालवली. त्या 2 किल्ल्यावर जवळपास 80% त्यांचं आयुष्य तिथं घालवलं आहे. तिथल्या मातींना, तिथल्या दगडांना महाराजांनी स्पर्श केलेला आहे. तिथल्या हवेला महाराज माहिती आहेत. आपण तिथे गेल्याच्या नंतर थोडंसं घाईगडबडीत काय होतं, सकाळी सकाळी जायचं, मग तो एकतर रोपवे असेल किंवा धावत पळत गड चढायचा, आता हे पण पाहायचं, हे पण पाहायचं, हे पण पाहायचं, म्हणून अख्खा गड फिरून यायचा आणि पटकन खाली यायचं आणि रायगड केला. 2-4 फोटो सोशल मीडियावर टाकायचे, व्हिडिओज करायचे, रील्स करायचे. तिथे सुपर संपूर्ण होतं त्या फोटोमुळे. तेच थोडंसं मिसिंग आहे असं मला वाटतं. या निमित्ताने तुम्ही 15 व्हिडिओची रायगडावरती सिरीज केली. काय होतं, पुस्तकातला इतिहास जेव्हा संपतो ना, तेव्हा हे गडकिल्ल्यांचा, त्या भिंतींचा, त्या दरवाजांचा इतिहास सुरू होतो. तुम्हाला काय कळलंय, म्हणजे हे इतक्या दिवसाच्या याच्यातून काय अनुभव आहे गडकिल्ल्यांचा, किंवा इतिहासाला बघण्याचा दृष्टिकोन काय झाला हे सगळं? ओके, म्हणजे याबद्दल मी बोलेन, पण त्याचं नाही जिवंत उदाहरण अलीकडेच जे सापडलंय किंवा नजरेत आलंय ते मी सांगतो. म्हणजे तुम्ही असं म्हणालात की पुस्तकांच्या पलीकडे सुद्धा बराच इतिहास आणि बरेच गडकोटातले वेगवेगळे पैलू असतात. अलीकडेच राजमाचीवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे इंस्टाग्रामवर, की ज्याच्यामध्ये एक चोर दरवाज्यातून एक व्यक्ती बाहेर पडतोय आणि त्याला एक मळलेली वाट दिसते, आणि तो रॅन्डम त्याला वाटलं की ठीक आहे चल फॉलो करूया, म्हणून तो ती मळलेली वाट फॉलो करतोय. आणि त्याला पुढे गेल्यानंतर एक मोठी गुहा सापडली. ओके, खूप लोकांनी मला ती इंस्टाग्रामवर माझ्या फॉलोअर्सनी पाठवली की दादा, म्हणजे त्यांची हीच अपेक्षा आहे की पाठवल्यानंतर की आता तुम्ही जाणं अपेक्षित आहे तिकडे. तर मग हे पुस्तकात नाही आहे ना, कुठेच नाही, हे पुस्तकात नाही आहे. आणि पुस्तकात ज्या ज्या मंडळींनी लिहिलंय त्या मंडळींनी त्यांनी जे पाहिलंय ते लिहिलंय. कदाचित त्यांच्याकडून त्यांनी जे वाचलंय ते लिहिलंय, किंवा लिहिलंय किंवा पाहिलंय ते लिहिलंय असं पकडून चालू. म्हणजे गडकोटांवर सर्वाधिक लिखाण करणारी जी मंडळी आहेत, दुर्गा महर्षी प्रमोद मांडे असतील, गोणीदा असतील, प्रके घाणेकर, आप्पा परब, महेश तेंडुलकर, ही जी सध्याची आघाडीची नाव आहेत की ज्यांची पुस्तकं आवर्जून वाचली जातात गडकोटांसाठी. तर यातली सगळीच मंडळी जवळपास ही गडकोटांवरच होती. म्हणजे गोणीदांचं ते वाक्यच आहे ना की मी गडकोट फिरण्यासाठी बदनाम आहे,
हे गोनीदांचं वाक्य आहे. त्यानंतर दुर्ग महर्षी प्रमोद मांडे आपण जेव्हा म्हणतो, त्या अर्थी त्या माणसानं 394 किल्ले पादांकरात केलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. लिहिण्यासाठी फार गोष्टी जावं लागतं तुम्हाला. म्हणजे तुम्ही असं रॅन्डम गेल्यानंतर एखाद्या गडकोटावर पुस्तक नाही लिहू शकत. प्रखे घाणेकर सरांबद्दल काय सांगावं, म्हणजे कानावर आज जावं असा व्यक्ती आहे. म्हणजे घाणेकर सरांची आणि घाणेकर सरांबद्दल माझी एक छान आठवण काय आहे की मी त्यांना अजून प्रत्यक्ष भेटलो नाही आहे. मला भेटायचं आहे. लकीली पुण्यात आहे, तर मी आज प्रयत्न करेन. मी 2 दिवस आहे, तर कदाचित उद्या निघावं लागतं आहे मला, पण त्याच्या आधी सरांची भेट होते का मी प्रयत्न करेन. पण आठवण अशी आहे की मी जिंजी करून आलो तामिळनाडूचा, आणि रॅन्डम आमच्या आपले गावचे ग्रुप वगैरे असतात ना व्हॉट्सअपचे, तिकडे चर्चा चालू होती की अरे प्रथमेशचा नंबर पाहिजे, प्रथमेशचा नंबर पाहिजे. आता गावचा ग्रुप म्हणजे प्रथमेश नावाचे अजून 3 माणसं असतात किंवा प्रत्येक नावाची कोण ना कोणतरी असतात, कोकणात जास्त. तर मग त्यात चालू होतं की अरे कुठला प्रथमेश, मग सावकारांच्या घरातला प्रथमेश. मग हां ठीक आहे, नंबर मिळवला, आणि मी रॅन्डम बघतोय तर अरे काय चर्चा चालू आहे. तर मग माझा नंबर आला आणि मला आमच्या पुण्यातल्या एका काकांचा कॉल आला की अरे असं आहे, माझे मित्र आहेत, ते नंबर मागतायत. मग ते जे मित्र आहेत त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की अरे प्रखे घाणेकर सरांना बोलायचं आहे. तर ॲक्च्युली ते मोबाईल नाही वापरत स्वतः, आणि त्यामुळे मी त्यांना कॉल लावून देईन आणि तुमचं बोलणं करून देतो. मला आठवत नाही, पण मी असं काहीतरी केलं होतं. मला 100% आठवतं की त्यांचा कॉल आला, मी तो कट केला आणि मी माझ्या बाजूने कॉल लावला. मी म्हटलं की अरे त्या माणसाचा नको, त्यांनी का मला करावं ना, मी करतो त्यांना कॉल. मग मी कॉल कट करून कॉल केला. म्हटलं सर, म्हणजे शब्द फुटत नव्हते, बोला सर. आणि ना ते अहोजाव करत होते. म्हटलं सर प्लीज, प्लीज म्हटलं मी इथे बोलताना सुद्धा मी म्हटलं कानाला हात लावतोय तुमच्याबद्दल बोलताना, हे कॉलवर बोलतोय मी त्यांना, की तुम्ही अरे तुरे करा तर जरा जास्त मला कॉन्फिडन्स येईल बोलताना. हसले ते खूप छान. आणि मग त्यांनी विचारलं की अरे मी तुझे जिंजीचे सगळे व्लॉग पाहिले, तिन्ही पण पाहिले, खूप छान आहे, आणि मला काही बेसिक माहिती पाहिजे, म्हणजे कसं कुठे राहण्याची व्यवस्था आणि कसं जायचं, काय जायचं वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन वगैरे झालं. आणि ते सांगितलं की मी चाललो आहे तिकडे, आणि मग कदाचित त्यांचं जिंजीचं पुस्तक येत असेल तेव्हा, म्हणजे आता ही याला 1 वर्ष जुनी गोष्ट आहे. पण मग तो एक खूप भारी गोष्ट असते ना, कारण तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करत असता त्या फील्डमधला मोठा माणूस जर तुम्हाला कॉल करत असेल तर ती एक अचिव्हमेंट होती. मग तो विषय झाला. आणि सॉरी, मी पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येतो की काय वेगळं. तर कसं होतं की समजा आप्पा परब असतील किंवा प्रखे घाणेकर सर असतील, महेश तेंडुलकर असतील, तर या सगळ्यांची ना प्रत्येकाची एक शैली आहे लिहिण्याची. आप्पांचं लिखाण हे भावनावश असतं. जर तुम्ही आप्पांची पुस्तकं वाचली तर आप्पा खूप इमोशनली होऊन लिहितात, कारण ते खूप अटॅच्ड आहेत त्या सगळ्या गडकोटांबद्दल. म्हणजे खूप आपुलकीनं त्यांना असं होतं की नाही, पण आप्पा स्वतःला कधीच इतिहासकार म्हणत नाही. ते म्हणतात मी इतिहास संकलक आहे, इतिहासाची जाण. पण मग त्यांनी ते इतकं अनुभवलंय ना, कधी ना शिक्षण मॅटर नाही करत कधी, म्हणजे किंवा त्या क्षेत्रातलं तुमचं क्वालिफिकेशन काय यापेक्षा तुम्ही ते अनुभवलं की ते, म्हणजे आपण असं म्हणतो ना की ज्याला प्रत्यक्ष आयुष्यातला अनुभव तो जास्त यशस्वी असतो, कारण प्रत्यक्ष आयुष्यातला अनुभव मॅटर करतो. मग आप्पा इतके कनेक्टेड आहेत गडकोटांबद्दल की त्यांच्या लिखाणात ते दिसतं. त्याच उलट प्रखे घाणेकर सरांचं बघाल तर प्रखे घाणेकर स्वतः प्राध्यापक आहेत, त्यामुळे त्यांचा ॲप्रोच हा प्रॅक्टिकल आहे, व्यावहारिक आहे, चिकित्सक आहे. त्यामुळे एखादी अशी गोष्ट का याबद्दल तसं लिखाण त्यांच्या म्हणजे त्यांच्यामध्ये दिसतं. किंवा आता रायगड पूर्णतः म्हणजे 360 अँगल वेगळ्याच पद्धतीने दाखवला तो गोपाळ चांदोरकरांनी दाखवला. ते आर्किटेक्ट आहेत स्वतः, त्यांनी त्या नजरेनं रायगड पाहिला आणि मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते सांगितलं. तर एक छान गोष्ट मला आठवते की कसा फरक पडतो.
आप्पांनी लिहिलं होतं की काळकाई पहाऱ्याची ते माहिती देत होते त्यांच्या पुस्तकामध्ये, काळकाईचा पहारा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की लोहरज्जू मार्गापासून उजव्या बाजूला खाली घळीत उतरल्यानंतर तुम्हाला एक पाणलोट क्षेत्र लागतं, त्याच्या उजव्या बाजूने तुम्ही तो डोंगर खाली उतरता, तिथे आता पायऱ्या उद्ध्वस्त अवस्थेत आहेत, तिकडून खाली उतरलात की तुम्ही एका सपाट ठिकाणी येता. सपाट ठिकाणाहून मागे वळून पाहिलं तर तुम्हाला आकृत दिसतं. आता ते आकृत दिसतं म्हणजे त्यांच्या दृष्टीनं तिकडे एक भुयार आहे जे असंशोधित आहे. आणि आम्ही लिटरली ना जेव्हा पहिल्यांदा रायगडावर गेलो होतो तर आम्ही ज्या ऑफ बीटला किंवा आडवाटांवरच्या ज्या जागा आहेत त्या आम्हाला शोधाव्या लागल्या स्वतःला, कारण आम्ही पण पहिल्यांदा गेलो होतो. त्यामुळे ज्या दिसत आहेत त्या दिसत आहेत, म्हणजे हुजूर बाजार दिसतोय, बाजारपेठ म्हणजे दिसते तर दिसते, जगदीश्वर दिसतोय, राजसभा दिसते. आता काळकाईचा पहारा किंवा लिंगाण्याचा पहारा हा आडवाटेवर आहे, तो तुम्हाला शोधावा लागतो. तर तो तसा आम्ही शोधत होतो. आणि पहिल्याच वाक्याला आम्ही अडकलो की लोहरज्जू मार्ग. अरे बापरे. मग लक्षात आलं की अरे रोपवेसाठी हा शब्द त्यांनी वापरला असेल, रोपवेला त्यांनी लोहरज्जू मार्ग. आणि मग नंतर अजून निरीक्षण, कारण तोपर्यंत आम्ही ना फिरत यायचो ना, तेव्हा तोपर्यंत रोपवे असा वापरला, म्हणजे तोपर्यंत रोपवे वापरणं म्हणजे आजही जे असे कट्टर गडकोट प्रेमी आहेत त्यांना रोपवे वापरणं म्हणजे अपमानाची नाही. चढायचं म्हणजे महाराजांचा गड चढायचा म्हणजे चालतच चढायचं, आम्ही त्याच प्रकारातले चालायचं. तर त्यामुळे जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो रोपवेने तेव्हा तिथे आम्हाला तो शब्द दिसला, तिथे पण त्या लोकांनी लोहरज्जू लिहिलेला आहे. मग ते लक्षात आलं. मग तिकडून मग आम्ही त्या पद्धतीनं तसे उतरलो त्या पाणलोटाच्या क्षेत्राकडे. म्हणजे आजही काळकाईच्या पहाऱ्याचा माझा अनुभव असा आहे की मी जवळपास तिकडे 6 वेळा गेलोय आणि 6ही वेळेला मी वेगवेगळ्या मार्गाने गेलोय. इतक्या त्या वाटा हे आहेत, म्हणजे पावसाळ्यात वेगळ्याच पद्धतीनं तिथे तो भासतो कारण रान वाढलेलं असतं. हिवाळ्यात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते रान पांढरं झालेलं असतं आणि ते पण वाढलेलं असतं, त्यामुळे ना तुम्हाला वाटा लगेच ओपन होत नाहीत. उन्हाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यात पण कधी एप्रिल मे पर्यंत जेव्हा मेचं कडक ऊन असतं आणि ते सगळं गवत सुकलेलं असतं आणि काळं कभिन्न खडक दिसायला सुरुवात झालेली असते, तेव्हा वाटा क्लिअर दिसतात, तेव्हाचं जाणं वेगळं. या तिन्ही वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये मी तिकडे गेलेलो आहे आणि तिन्ही वेळेला मी पोहोचलोय काळकाईच्या पहाऱ्याकडे. पण मग ते एकदा फिरून जा, एकदा त्या पुंडेंच्या वाड्याच्या मागून जा, एकदा हंबीररावांच्या वाड्याच्या मागून जा, एकदा तो जो पुंडेंच्या मागच्या बाजूने जो पाणलोटाकडे रस्ता येतो तिकडून जा, असं वेगवेगळ्या ठिकाणाहून झालंय. तर मग तुम्ही जो म्हणालात तो तिथे ते सगळे अनुभव येतात की पुस्तकात लिहिले मान्य आहे, समोर आहे, पण प्रत्यक्ष तिकडे गेल्यानंतर वर्षानुवर्ष या सगळ्या गोष्टी बदलत असतात ना, थोडी थोडी भौगोलिक परिस्थिती बदलत असते. ते तुम्हाला तिकडे जाणवायला सुरुवात होते की अरे हे विलक्षण वेगळं आहे सगळं. लिंगाण्याचा पहारा असेल किंवा जगदीश्वराच्या मागे महाराजांची समाधी आहे आणि महाराजांच्या समाधीचा मागचा जो भाग आहे जो भवानी टोकाकडे जातो तो सगळा त्या काळातला लष्कराचा भाग आहे. मग त्या लष्कराच्या भागामध्ये काही हे आहेत, बराकी आहेत सैनिकांच्या. मग त्या बराकी एका बाजूला आहेत, मग तिकडे एक काळा हौद आहे. आता जर आपण ह्याच्यामध्ये पाहिलं, तुमच्या गुगल अर्थमध्ये पाहिलं तर आपला जो कोळीम तलाव आहे तो बरोबर असा खाली दिसतो, जगदीश्वराच्या लेफ्ट साईडला खाली दिसतो. पण तोच जर पुस्तकात जर वाचला तर अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं की तो बराच लांब आहे. पण आम्ही जेव्हा प्रत्यक्ष गेलो आणि आम्ही फक्त काही पावलं जेव्हा उतरलो, 30-40 पावलं खाली उतरलो असं आम्हाला समोर कोळीम तलाव दिसला. मग तेच आहे की पुस्तकात वाचणं सुद्धा एक विलक्षण अनुभव आहेच, पण त्याहून वेगळा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष जोपर्यंत त्या गडकोटांवर जात नाही तोपर्यंत तो तुम्हाला अनुभवता येत नाही. म्हणजे आजही रायगडावर जाऊन नीट पाहायचं जर असेल, तो पूर्ण किल्ला किंवा पूर्ण रायदुर्ग तुम्हाला जर नीट न्याहाळायचा अनुभवायचा असेल तर किमान म्हणजे 2 दिवस तर पाहिजेच, कमीत कमी 2 दिवस पाहिजे. जास्तीत जास्त तर तुमच्याकडे पाहिजे तितकं 2 दिवस फक्त रायगड फिरायला, फक्त चढणं उतरणं नाही, वरून रायगड पाहणं. म्हणजे आपण कुठून सुरुवात करूया? आपण आपण महादरवाजापासून पण नको, आपण चला खालून सुरुवात करूया. आपण नाणे दरवाजाकडे जातो, नाणे दरवाजातून तुम्ही मूळ शिवकालीन वाटेने तुम्ही पुढे जाता. तिथून पुढे गेल्यानंतर तुमची एक वाट जाते
मदार मोर्चाकडे. ओके, मदार मोर्चाकडून तुम्ही त्याच वाटेनं पुढे जाता, तिकडे लागते अंधारी लेणी. अंधारी लेणी चढून गेल्यानंतर तुम्ही पुन्हा फिरून मूळ राजमार्गाकडे येतात, त्या बाजूचा म्हणजे जो आता प्रचलित मार्ग आहे चित्त दरवाजाच्या मार्गाने जिथून आपण येतो तिकडे तुम्ही येता. तिकडून आल्यानंतर आता इथे थांबूया, कारण आता इथून ह्या वाटेने आल्यामुळे आपल्याला अंधारी लेणी आणि मदार मोर्चा लागला. आता आपण चित्त दरवाजाने पुन्हा वर चढलो की ना वाळसुरे खिंडीतून एक वाट वरती येते, तिकडून पुन्हा चालत आपण आता पोचलो. पुन्हा आता जो मी स्पॉट सांगितला नाणे दरवाजाच्या मार्गाने तिकडे पोचलो. आता तिकडून एकत्रित ही वाट जाते महादरवाजापर्यंत. महादरवाजापासून जनरली महादरवाजातून लोक सरळ जातात. आम्ही महादरवाजापासून उजवीकडे एक वाट जात होती. आम्ही ती पूर्ण तटबंदीपर्यंत शेवटपर्यंत गेलो होतो. तर त्या तटबंदीवरून सगळा प्रदेश नजरेखाली घालणं तो एक वेगळा अनुभव होता. आणि त्या तटबंदीकडे जाताना डावीकडे एका बाजूला महाराजांनी एक वरती पाण्याची टाकी बांधून ठेवली आहे. आता ती पाण्याची टाकी तिथे काय एकदमच आड वाटेल, का बांधली हा प्रश्न म्हणजे जो अभ्यासू आहे त्याला तो पडेल. हा, तर त्याला तो पडेलच की ती का बांधली आहे. तर तिथे नंतर येतो. मग आलो आपण पुन्हा महादरवाजाकडे. ती तटबंदी फिरून की महादरवाजाकडून पुन्हा एक डावीकडे वाट जाते, एक सरळ जाते, जी तुमची पायरी मार्ग आहे की तुम्ही सरळ, जी सगळी पर्यटक मंडळी जी सरळ जातात ते तिकडून जातात. मग तुम्ही थोडं चिकित्सक असलं की तुम्ही त्या डावीकडच्या वाटेकडे जाता. डावीकडच्या वाटेकडे गेल्यानंतर तुम्हाला एक चक्री तोफ लागते तिकडे आणि एक बुरुज लागतो. त्या बुरुजाच्या चोर दरवाजा आहे. तिथून अजून थोडं पुढे चालल्यानंतर काही अंतर गेल्यानंतर तुम्हाला क्रॉस थोडंसं ट्रॅव्हर्स मारून तुम्हाला वर चढायचं. तुम्ही येता निसनीच्या पहाऱ्याकडे. आता निसनीचा पहारा बऱ्याच लोकांनी पाहिला नाही. निसनीचा पहारा केल्यानंतर तुमच्याकडे पर्याय असतो की तुम्ही पुन्हा मागे या आणि तुम्ही मूळ जे आता प्रचलित आहे की निसरणीचा आहे, निसणीचा पहारा, ठीक आहे, तो झाला. त्याच्यानंतर तुम्ही त्याच वाटेनं थोडं पुढे गेलात की आजही त्या काळातल्या शिवकालीन पायऱ्या अस्तित्वात आहेत. एक 6-7 पायऱ्या आहेत. त्या काळी जे चतुर्थ किंवा तृतीय श्रेणीतली जी कर्मचारी मंडळी होती त्यांना तो ॲक्सेस होता तिकडून. ओके, तर तिकडून ती लोक वर चढल्यानंतर तुम्ही येता टकमक टोकाकडे. टकमक टोक पाहून झालं की तुम्ही पुन्हा बाहेर येता आणि टकमक टोक बाहेरून आल्या जिथे आपण बाहेर पडतो ना तिकडे ॲक्च्युली हुजूर बाजाराचा शेवट होतो, म्हणजे आपण नगरपेठ किंवा बाजारपेठ असं म्हणूया. तिकडून तुम्ही डावीकडे जाता, जगदीश्वर पाहता. जगदीश्वर पाहून झाल्यानंतर तुम्ही पुन्हा बाहेर येता. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही उजवीकडे जाऊन कोळीम तलाव पाहू शकता. पुन्हा वर येऊन तुम्ही तुमची वाट मागे जाते 12 टाकीकडे जायचं असेल तर, किंवा तुम्हाला लष्करी तळ्याकडे जायचं असेल तर. मग तिकडून तुम्ही फिरून लष्करी तळ्याकडे जाता. मग त्या बराकी पाहता, जवळपास 4 बराकी आहेत. आणि मग तिकडून गेल्यानंतर भवानी टोक, सैन्याच्या बराकी आणि शस्त्रागार वगैरे सगळं आहे तिकडे. ते सगळं पाहून झालं की तुम्ही भवानी कड्याकडे पोहोचता. आता भवानी कडा, भवानी टोक आणि भवानी मंदिर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कडा हा पूर्ण असतो, टोक म्हणजे त्याचा शेवट. आणि तिकडून खाली उतरल्यानंतर तुम्हाला लागतं भवानीचं मंदिर. तिथे जायला किमान अजून 200 मीटर खाली उतरावं लागतं तुम्हाला. मग तिथे भवानी मंदिर. मग ते भवानी मंदिर कशा पद्धतीने बांधलंय तर ती जी भवानी आहे असं म्हणतात की जुन्या काळात तिथे भवानीची चांगली मूर्ती होती, मग ती आज अस्तित्वात नाही आहे. पण त्या भवानीचं तोंड कुठे आहे तर ते तुळजापूरच्या दिशेने आहे किंवा प्रतापगडच्या दिशेने. प्रतापगडावर जी भवानी आहे मंदिर आहे तिच्या दिशेने, आणि तीच हे सरळ तिकडे तुळजापूरच्या दिशेने जातं. तिकडून वर आलात की उजव्या बाजूला लिंगाण्याचा पहार आहे. तो थोडासा आडवाटेवर आहे पण जाता येऊ शकता. म्हणजे तो आता ॲज सच तिकडे फक्त हे आहेत उद्ध्वस्त सगळे हे आहेत. तिकडेच काही बोरूची झाडं सापडतात. म्हणजे त्या काळामध्ये जो मोठ्या प्रमाणात बोरू वापरला जायचा तर ती झाडं महाराजांनी रायगडावरच लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तिकडून पुन्हा मागे येतं आणि पुन्हा तुम्हाला याच्याकडे यावं लागतं, म्हणजे समाधीच्या मागच्या बाजूला यावं लागतं. समाधीच्या मागच्या बाजूने डावीकडे खाली उतरलं की तुम्हाला 12 टाकी लागते. 12 टाकी लागल्यानंतर तुम्हाला धान्य कोठार लागतं. ते धान्य कोठार ज्याला आज आपण दारुगोळा कोठार म्हणतो, पण साहजिक आहे दारुगोळा कोठार ते नसणार आहे, कारण ज्या अर्थी इंग्रजांनी तोफ गोळे डागले त्यानंतर ते जर दारुगोळा कोठारावर पडले तर त्याचा स्फोट होणार आणि मग त्या भिंती राहतील कशा. पण ते जे धान्य कोठार आहे ते आजही त्याच्या भिंती शाबूत आहेत. म्हणजे याचा अर्थ ते दारुगोळा कोठार नाही, ते धान्य कोठार आहे. मग ते दारुगोळा कोठार कुठे तर मी मगाशी जे भवानी टोक सांगितलं त्याच्या अलीकडे 100 मीटर. तेही आम्ही त्या व्हिडिओमध्ये दाखवलं.
आता हे सगळं तुम्ही फिरून आलात, पुन्हा तुम्हाला बाहेरच यावं लागतं. तुम्ही जगदीश्वराकडे आलात, मग पुन्हा तुम्ही परतीचा मार्ग पकडला. परतीचा मार्ग पकडून तुम्ही हुजूर बाजार, त्या सगळ्या त्या नगरपेठेतल्या सगळ्या खोल्या वगैरे बघत बघत तुम्ही होळीच्या माळावर आलात. होळीचा माळ पाहिला. होळीचा माळ पाहून झाल्यावर तुम्हाला साहजिक आहे की समोर राजदरबार आहे पूर्ण. मग तो राजदरबार संपूर्ण पाहायचा आहे. मग राजदरबार पाहत असताना मग अगदी तुमचा अभिषेक शाळा कुठे होती, न्यायदानाचं जागा कुठे होती, महाराजांचा राजदरबार कसा होता, त्याच्या मागे राणी वसा कसा होता, त्याच्यानंतर महाराजांचा राजवाडा कसा होता, फिरून मग मागे ज्या 6 खोल्या आहेत, मग त्या 6 खोल्या नेमक्या कशा. आज जरी त्याला आपण राणीवसा म्हणत असलो तरी इतिहासात त्यात वादप्रतिवाद आहेत. तिकडून एका बाजूला पालखी दरवाजा, एका बाजूला मेना दरवाजा. मग पुन्हा तुम्ही मेना दरवाजा खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला 5 अशा वास्तू आहेत की जिकडे कोणी उतरतच नाही. जे आज आपण धान्य गोळा कोठार म्हणतो, ते धान्य गोळा कोठार आम्ही आतमध्ये पण जाऊन आलो. म्हणजे रोडविल राणे या चॅनलची बेसिकली ओळख हीच आहे की जिथे नाही पॉसिबल आहे तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करतो. आणि ही जी सगळी सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यांच्या शुभेच्छा, त्यांचं प्रेम आणि आई बाबांनी आहे ती समर्थ आहे, ती सगळ्या गोष्टी करून घेते. आणि महाराजांचं तर पाठबळ आहेच. मग त्या 5 वास्तू दाखवल्या, त्या आहेत अष्टप्रधान मंडळाच्या कचेऱ्या. त्या पाहून झाल्या की तुम्ही मेना दरवाजातून खाली उतरता आणि जिथे तुमचं हे आहे रोपवे आहे, तर रोपवेच्या बाजूने एक उजवा मार्ग जातो. तिकडे तुम्हाला काही वाडे लागतात, जे अष्टप्रधान मंडळातील सगळ्या मंडळींची वाडे आहेत. तिकडून कुशावर्त तलाव लागतो. कुशावर्त तलाव खाली उतरून जायचा, मग वाघ दरवाजा लागतो. पुन्हा तुम्ही वरती यायचं आणि पुन्हा त्याच वाटेनं फिरत तुम्हाला मोरोपंत पिंगळ्यांची समाधी लागते. त्याच्यानंतर नेताजी पालकरांची समाधी लागते. पुन्हा काही वाडे, तिथे सगळ्यात विलक्षण असं महाराजांनी पाण्याची जी भुयारी म्हणजे अंतर्गत व्यवस्था जी केली होती जमिनी खालून, ती पाहण्यासारखी तिकडे आता ओपन झालेली आहे. तिथे ते सगळ्या गोष्टी पाहता येतात. त्याच्या अलीकडे पर्जन्यमापक आहे. राजे पर्जन्यमापक तिथे तयार करतायत की पाऊस पडल्यानंतर त्या पर्जन्यमापकामध्ये जेवढा पाऊस होईल त्याची नोंद घेतली जाईल. त्याच्यानंतर त्या रायगडच्या पंचक्रोशीमध्ये किती पाऊस झाला, तो चांगला झाला असेल याचा अर्थ आमच्या शेतकऱ्यांचं शेत चांगलं आलं असेल, म्हणजे ह्यावेळी आम्हाला कर घ्यायला काही हरकत नाही. पण जर ह्यावेळी दुष्काळ पडला असेल तर ते पर्जन्यमापक सुद्धा भरणार नाही. म्हणजे माझा शेतकरी आज हवालदिल आहे, यावेळी त्याच्याकडून मला कर घेता येणार नाही. हे रायगडाच्या पंचक्रोशीत कुठून कळणार आहे, तर रायगडावरच्या पर्जन्यमापक आहे तिथून. कुठे एक्झॅक्टली सांगितलं तुम्ही ते? तुमचा कुशावर्त आहे, कुशावर्ताच्या समोर व्याडेश्वर आहे. व्याडेश्वराच्या उजव्या बाजूला जी वाट जाते तिकडे तुम्हाला एक व्याडेश्वराच्या एकदम बरोबर मागे तुम्हाला एक हे लागतो, चौथरा लागतो किंवा एक घरटं लागतं. त्या घरट्याच्या बरोबर 5 पावलांवर समोर पर्जन्यमापक आहे. काय आहे एक्झॅक्टली ते पर्जन्यमापक? म्हणजे तिथे ना अशा पद्धतीनं दगडांची रचना, पूर्ण दगडाची आहे ती, कुठेही लाकडाचं बांधकाम तिथे दिसणार नाही, पूर्ण दगडाची. आणि वरतून 3 छिद्र आहेत, त्या 3 छिद्रातून तिथे पाऊस आत जाईल. आणि आत गेल्यानंतर आतमधून अशी व्यवस्था आहे की तो स्लोप वगैरे दिलेला आहे. आणि एक त्यावेळची कदाचित कुठली तरी एक मोजमापाची काहीतरी व्यवस्था असेल की त्यावरून साधारण किती पाऊस झाला आहे ह्याच्यामध्ये त्याचा अंदाज येत असेल. आणि मग त्यावरून महाराजांचे पुढचे कॅल्क्युलेशन्स ठरत असतील की यावेळी आपल्याला, हे मी कुठेच वाचलं नाही. हा जो प्रकार आहे. आता यातही बघा फरक कसा आहे की ह्यावेळी म्हणजे कसा काळानुरूप फरक पडतो, किंवा इतिहास हा संदर्भ किंवा मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे लिहिला जातो. जसे पुरावे बदलतात तसा इतिहास बदलतो. आणि हे आपण समजून घेत नाही. आपण जुन्या गोष्टी काय लिहिल्यात त्या उघडत बसतो आणि त्यावर भांडत बसतो. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण सांगतो की जे कॉन्ट्रोवर्शियल नाही आहे. आप्पांनी त्यांच्या पुस्तकात 2010 साली लिहिलं होतं की ती कदाचित जलविहाराची जागा आहे. म्हणजे खास पर्जन्यमापक जे आहे ती जलविहाराची वगैरे जागा आहे. तेच गोपाळ चांदोरकरांनी जेव्हा ते आर्किटेक्ट आहेत त्या नजरेतून त्यांनी पाहिलं, तेव्हा त्यांना तो पर्जन्यमापक असल्याचं जाणवलं. आणि मग त्यांनी ते पूर्ण नोटिंग घेतलं, त्याची साईज वगैरे पूर्ण, त्याची काय लांबी रुंदी सगळी मोजून त्यांनी तो पर्जन्यमापक असल्याचा त्यांचा हे मांडला, त्यांचा तर्क मांडला. म्हणजे फरक बघा कसा आहे की जो तो ज्याच्या त्याच्या आकलनानुसार त्याचा अर्थ लावणार आहे. मग हा फरक होत जातो. मग आता हा फरक आपण तितक्याच स्पोर्टिंगली
घ्यायचं की स्वीकारला त्याच्यावर पाहिजे ना, भांडत की बसायचं. हा एक की ठीक आहे, अरे पर्जन्यमापक तर असू शकतं. किंवा मगाशी मी जे सांगितलं की जे धान्य कोठार होतं, तर साहजिक आहे ना, तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे ना की अरे ज्या धान्य गोळा कोठार, म्हणजे जर दारुगोळा कोठार आपण म्हणतो, जर त्यात आत दारुगोळा आहे, ऑलरेडी ज्यात दारुगोळा आहे त्यावर येऊन एखादा तोफ गोळा पडतोय आणि त्याचा स्फोट झाल्यानंतर तो कसला भयंकर होणार आहे. तर त्याचा जो स्फोट होईल त्याने त्या भिंती उखडणारच ना, पूर्ण उद्ध्वस्त होणार. पण आपण ते लॉजिक, आपल्याला कोणीतरी सांगितलं की अरे हे दारुगोळा कोठार आहे, तर आपण ते अरे चला दारुगोळा कोठार आहे. इथे तुम्हाला लागतो तर्क, आणि हा तर्क फिरताना मिळतो. म्हणजे तो जो प्रश्न होता की पुस्तकांच्या पलीकडे जाऊन गडकोट का फिरावेत, तर तुम्हाला स्वतःची अक्कल वापरण्याचं प्रशिक्षण हे गडकोट देतात. बरोबर, की अरे तू तुझी तर अक्कल वापर. मुळात तिथं गेल्याच्या नंतर प्रश्न पडतात आणि ते पडले पाहिजे. जे पडत नाहीत ते पर्यटक, ज्यांना तिथे गेल्यावर प्रश्न पडत नाहीत ते पर्यटक, कारण ते पाहायला आले, ते पाहून जाणार आहेत. ज्यांना ते पडतात त्यांना आपण म्हणावं गडकोटांचे प्रेम येते. ह्याला खरं प्रेम आहे. आणि ज्याला प्रेम असतं त्याला आस्था असते, काळजी असते, आणि काळजीतून प्रश्न पडतात. पाण्याच्या टाकीच्या बद्दल काहीतरी बोलले होते. कुठली पाण्याची टाकी? राईट, मला आलं लक्षात. आता महादरवाजापासून ती टाकी आहे. आता त्याबद्दल दोन काय म्हणता येईल की त्याच्याबद्दलचे दोन प्रवाद आहेत. ओके, दोन प्रवाह आहेत. एक डॉक्टर जोशी त्यांचं म्हणणं आहे की पहिलं मी पहिलावाला प्रवाह सांगतो की ती अशा पद्धतीनं टाकी बांधण्यात आली आहे की ती बरोबर महादरवाजाला क्रॉस आहे. म्हणजे उद्या महादरवाजावर कोणी शत्रूचा जोरदार हल्ला झाला आणि तो यदा कदाचित महादरवाजा फोडण्यासाठी यशस्वी ठरला, तर ती टाकी त्या दृष्टिकोनातून बांधण्यात आली आहे की जर तिथे त्याचा स्फोट घडवला आणि ते टाकीचं पुढचं हे फुटलं की पाणी ज्या वेगानं खाली जाईल त्या वेगानं त्या शत्रूला पूर्ण नेस्तनाबूत करता येईल. आणि याची डोळा जो सगळा अनुभव घेतला तो यंदाच्या मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात लोकांनी घेतला असेल. अनेक वर्षानंतर पहिल्यांदा रायगडाच्या महादरवाज्यातून पाणी वाहत होतं. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं की महादरवाज्यातून लोटच्या लोट वाहत आहेत. म्हणजे याचा अर्थ कदाचित ते खरं असेल ना की ती जर टाकी फुटली तर त्याचा जो शत्रू तिथून वरती येऊ शकतो, म्हणजे त्याचा पाण्याचा लोटच इतका असेल की तो सगळ्यांना घेऊन जाईल. दुसरी गोष्ट, जोशी सर काय म्हणतात की अरे पण पाण्याचा लोट येईल खरा, पण पाण्याचा लोट हा जनरली पाण्याच्या प्रवाहाला काय तुम्ही असं एक सलगच जा असं सांगू नाही शकत. एक सलग जा असं सांगू नाही शकत. ते स्प्रेड होणार आहे. आणि मग स्प्रेड होणार, मग त्याचा फोर्स कमी होऊन जाणार, त्याची ताकद कमी होऊन जाणार. मग ते असं म्हणजे हे व्हायला पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी त्यात काउंटर झाले पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपण फायनल कुठल्या तरी मतापर्यंत पोहोचू की नाही हे असं आहे तर असं आहे. मग ती टाकी, मला असं वाटतं की महादरवाजापासून जशी एक वाट डावीकडून तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी जाते, जी आताची प्रचलित वाट आहे ती महाजन वाट आपण म्हणू, की जिथून प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीची अधिकारी वर्ग जात असतील. माझा अंदाज आहे, मी अजून ती वाट एक्सप्लोर नाही केली आहे. तिकडून उजवीकडे एक वाट वर जाते की जी थेट वरती जो पालखी दरवाजा आहे ना महाराजांचा, थेट तिथपर्यंत जाते असा माझा अंदाज आहे. मी अजून तिकडे गेलो नाही आहे, पण तसं तिकडे मळलेली वाट जाणवते. जर तशी असेल तर मग कदाचित असं असू शकतं की महाराजांसाठी जी वाट आहे त्या वाटेवर जी सुरक्षा तैनात आहेत त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था म्हणून कदाचित ती टाकी बांधलेली असू शकते. म्हणजे याच्याबद्दल झाले 3 वेगवेगळे प्रवाह की असं असू शकतं. पण मग ते गेल्याशिवाय नाही कळत. मग ते पाहण्याची म्हणजे ती उत्सुकता असली पाहिजे, ती चिकित्सा असली पाहिजे. काय मागचे 40-50 मिनिट झालं मला वाटतं आपण फक्त रायगडावरती बोलतोय, आणि ते मला वाटतं रायगडाच्या पण फक्त नांदेड दरवाजापर्यंत पोहोचलो, अजून गड सर करायचं आहे, बरेच विषय बाकी आहेत, खूप गोष्टी आहेत. एवढी छान पद्धतीने तुम्ही सांगताय. आणि व्लॉग बघण्यात आले नाहीत, पण मी हा पॉडकास्ट झाल्याच्या नंतर बरेच व्लॉग तुमचे बघणार आहे आणि खूप छान वाटतंय. मला एक गोष्टीचं फार कौतुक वाटतं की काय होतं की आपला जसं मगाशी तुम्ही सांगितलं की इतिहास जेव्हा संशोधित होतो तेव्हा तो नवा इतिहास लिहिला जातो, आणि आपल्याकडे फक्त एक दुःखी होऊन बोलावं लागतं, सांगावं लागतं की लोक चिकित्सक वृत्तीने त्याला ॲक्सेप्ट
न करता मागचं जे होतं ते एकदा मानलं की मग त्याच्यावरती भांडायला लागतात जे आहे ते. बरोबर. तर ही वृत्ती कुठेतरी नसायला पाहिजे. दुसरी गोष्ट मला याच्यामध्ये जी ॲड करायची आहे, म्हणजे काय होतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही गडकिल्ले फिरता. गडकिल्ले तर नव्याने समजलेच असतील, परंतु इतिहाससुद्धा तुम्हाला त्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला नक्कीच आला असेल. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज मी वाचतो, कुणीतरी रिसर्च केलेला आहे, त्याने त्याची कल्पकता वापरलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज उभे केलेले आहेत. बरोबर. मी ते वाचतो, मी माझ्या पद्धतीने घेतो आणि माझ्यासमोर एक चित्र उभं राहतं. तसंच लेखकाची एक कल्पकता असते कुठलंही पात्र लिहिताना वगैरे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय समजलेत वेगळे किंवा इतिहासाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन काय झाला या सगळ्या भटकंतीमधून? ओके. इंटरेस्टिंग आहे, कारण थोडा वेळ घेईन मी बोलायला. इतिहास समजून घेण्याच्या आधी 2-3 बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या असतात. पहिलं म्हणजे कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे. बरोबर. चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे. या 2 गोष्टी समजल्या म्हणजे बराचसा भाग गोष्टीची उकल होते. संदर्भ ग्रंथ, अस्सल पुरावे, अस्सल कागदपत्र हे जेव्हा प्रकाशित होतं त्याला आपण इतिहास म्हणू शकतो, कारण ते त्या तत्कालीन काळात जे लिहिलं गेलं ते आपल्याला सापडलं. बरोबर. त्याची जी संदर्भ ग्रंथ असतात ती वाचनीय नसतात, म्हणून मग लोक ती वाचत नाहीत. आणि लोक ती वाचत नाहीत म्हणून लोकांना आवडतात कादंबऱ्या. लोक कादंबऱ्या मोठ्या प्रमाणात वाचतात. कादंबरीमधून एक गोष्ट थोडीशी ऍड करावी लागेल. काय होतं, चित्रपट हा पूर्ण इतिहास नसतो, कादंबरी पूर्ण इतिहास नसतो, लिबर्टी, संदर्भ ग्रंथ सुद्धा पूर्ण इतिहास नसतात. ओके. तुम्ही त्या काळामध्ये जर पाहिलं, समजा छत्रपती संभाजी महाराजांचं जे आजवर लिखाण झालेलं आहे, बरोबर, त्या 1-2 बखरीवरती जे लिखाण झालं, संशोधन होत राहील, तुम्ही ऍक्सेप्ट करायला शिका. हो 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 हो. हे मला फार जाणवलं की आता फॉर एक्झाम्पल मी सुद्धा एक कादंबरी लिहिलेली आहे आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की बऱ्याचदा काय होतं की इतिहास रोज नव्याने तुमच्यासमोर येऊ शकतो. बरोबर. तुम्ही फक्त डोळे उघडे आणि मन साफ ठेवून जर पाहिलं तर हां ठीक आहे, हे असंही असू शकतं आणि मी इथून पुढे सुद्धा ते जाऊ शकतो. अगदी बरोबर. कारण आता फॉर एक्झाम्पल सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही लिखाणले, नंतर त्यांनी सांगितलं की त्यावेळेसपर्यंत जे साधार पुरावे अवेलेबल होते त्यावर मी लिहिलं. तर आत्ता पुन्हा कुणीतरी येईल आणि हे जे लिहिलेलं आहे ते खोटं आहे किंवा ते त्या पद्धतीने ते साधार नाही असं सांगण्यात येईल, पण ते तुम्ही ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. इतिहास हा आज जेवढा आपल्या समोर आहे तेवढा 10 वर्षानंतर अजूनही कुठेही जाऊ शकतो. येस, इतिहास पूर्ण वेगळा होऊ शकतो. आता कुठे रायगडावरचे 1700च्या नंतरचे काही रुमाल सापडले ज्याच्यामधून मोडी कागदपत्र सापडलेले आहेत. राजमेमाने म्हणून इतिहासकार आहेत. बरोबर. आत्ता कुठे त्यांना ते सापडतात आणि मोडी लिपीच्या माध्यमातून ते सगळी त्याची उकल होते. आता जितक्या मंडळींना मोडी लिपी येते तीच मंडळी त्याची उकल करू शकतात आणि जोपर्यंत ती करत नाही तोपर्यंत ती कागदपत्रच आहेत. 100%. बरोबर आहे. तुम्ही तो फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की जिथे मी म्हटलं की कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे, त्याच्यानंतर चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे, या ठिकाणी लिबर्टी घेतली जाते. बरोबर. संदर्भ ग्रंथ पूर्णतः इतिहास नसला तरी तत्कालीन पुराव्यांच्या आधारावर लिहिलेला तिथपर्यंत झालेलं. मग त्यापुढे काय आहे की समजा जसं आपण म्हटलं की सावरकरांनी त्यावेळी जे लिहिलं ते त्यांना मिळालेल्या तत्कालीन कागदपत्रांच्या आधारे लिहिलं. आता असं लक्षात आलं आपल्याला की नवीन कागदपत्र जी प्रकाशित झाली त्यानुसार छत्रपती संभाजी महाराज तसे नव्हते. त्यांचा इतिहास तर विलक्षण वेगळा आहे आणि फार ज्वलंत आहे. मग बिंग चिकित्सक वाचक माझा स्टँड कुठपर्यंत असला पाहिजे माहिती आहे का, की ओके सावरकरांना तत्कालीन पुरावे सापडले त्यावर त्यांनी तेवढं लिहिलं. आत्ता जे नवीन प्रकाशित पुरावे सापडले त्यानुसार इतिहास वेगळा आहे, याचा अर्थ सावरकरांनी लिहिलेला इतिहास तत्कालीन कागदपत्रांप्रमाणे असला तरी तो आत्ता रिलेटेबल नाही, सोडून दिला सोडून. आणि आज भांडत बसू नका, मी का वाद घालू. तेच मला मी जो ऍड केला का मुद्दा तो त्यासाठी परफेक्ट होता की तुम्ही डोळे उघडे ठेवा आणि मन उघडं ठेवा की आता जे येईल ना ते सुद्धा हा इतिहास सुद्धा बदलू शकतो. इव्हन महाराजांची जन्मतारीख आहे ती 3 वेळा बदलली आणि त्यानंतर आता 1996-97 साली आताची जी तारीख आली ती आली. उद्या जर एखादा अगदीच अस्सल पुरावा सापडला की महाराजांची तिथीच वेगळी आहे
तर मग त्या पुराव्याच्या नुसार आपण जायचं की आता आपण ठरवलंय की नाही 19 फेब्रुवारी म्हणजे 19 फेब्रुवारी, तर तसं नाही करता येणार ना आपल्याला, म्हणजे तेच ऍक्सेप्ट करायचं आहे. मग इतकं क्लिअर आपण राहिलं पाहिजे, प्रत्येकाने राहिलं पाहिजे की, आणि बरं वाद करून जर गोष्टी सॉर्ट आउट झाल्या असत्या, म्हणजे आज मी वाद घालून त्यावेळी महाराजांबद्दल ज्या ज्या काय म्हणता येईल की समाजकंटकांनी चुकीचा इतिहास लिहिला तो जर बदलता आला असता ना, तर मग मी रोज प्रत्येक सेकंदाला वाद घातला असता 100%. पण त्याचा फायदा काही नाही होत आहे. आत्ता आपण स्वतःची माती भडकवून आपण आपला इतिहास आणि भविष्य दोन्ही खराब करतोय. सो बेटर मगाशी जसं आपण म्हणजे बोललो तसं की हां, मागील इतिहास अशा पद्धतीने चुकीचा होता, आता तो मला नवीन सापडला, आता तो मी नवीन घेऊन पुढे जाईन. बरोबर. त्यातही अजून काही नवीन बदल आले तर ते मी स्वीकारेन आणि पुढे जाईन. त्याही पलीकडे जाऊन मी म्हणतो की महाराजांबद्दलची चांगली वैशिष्ट्य तर आपल्याला माहिती आहेत ना, ती आपण फॉलो करूया. 100%. ती आपण आताच्या आयुष्यामध्ये फॉलो करतोय का नाही त्या दृष्टिकोनातून अभ्यास करूया. दॅट्स इट. म्हणजे इतिहासामध्ये काय घडलं याच्याबद्दलची चर्चा इतिहासकारांना करू दे. बिंग अ कॉमन मॅन तुम्ही यावर फोकस करा की मी महाराजांची तत्व आजच्या आयुष्यात फॉलो करून किती पुढे जाऊ शकतो. बरोबर. एका असामान्य व्यक्तीनं, जो जहागीरदाराचा मुलगा आहे, ज्याच्याकडे ऑप्शन होता की मी इतर जहागीरदारांप्रमाणे जहागीरदार होईन, वतन घेईन, आणि जेव्हा पातशाहीची कुठली लढाई असेल तेव्हा तिथे मर्दुमकी गाजवीन, मग मी राजा म्हणून किताब घेईन आणि मी आहे तिथे राहीन, असा पर्याय असताना सुद्धा एका व्यक्तीला वाटलं की नाही, माझी रयत, माझी लोक त्यामध्ये पोळली जात आहेत, ती भासत आहेत, त्यांना त्रास होतोय, ती त्यात भरडली जात आहेत, मला त्यांच्यासाठी माझं स्वराज्य उभं करावं लागेल. म्हणून जावळीचे मोरे हे तसे राजेच, त्यांना राजा म्हणून किताब होता, ते महाराजांच्या आधीपासूनचे राजे आहेत, आधीपासूनचे, पण त्या पर्टिक्युलर भागाचे. ओके. आणि राजे असले म्हणून ते जनतेचे राजे तर नाही होऊ शकले ना, त्यासाठी महाराजांना जन्म घ्यावा लागला. तुम्ही कित्येक पिढ्यांपासून जरी तुम्ही त्या ठिकाणी राज्य करत असलात तरी जेव्हा जोवर तुम्ही जनतेचा विचार करत नाही तोवर तुम्ही राजे पण सिद्ध करू शकत नाही. महाराज आले, महाराजांनी ते राजे पण सिद्ध केलं आणि मग महाराज छत्रपती झाले. आणि महाराजांनी आल्या आल्या स्वतःला छत्रपती म्हणून घोषित नाहीच केलं. ते म्हणत होते की नाही, आपण एकत्र येऊया. मोऱ्यांना पण त्यांनी हाच सल्ला दिला होता की एकत्र येऊ आणि एकत्र स्वराज्य उभं करून मग आपण पातशाहीला नेस्तनाबूत करू. नाही झालं ते. मग दुर्दैवानं आणि नाईलाजास्तव जावळी काबीज करावी लागली. त्यानंतर पूर्ण सगळं स्वराज्य सेटल झाल्यानंतर महाराजांनी छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतलाय. तोही का? कारण तत्कालीन काळात जर पाहायचं झालं तर तुम्हाला जर कुठेतरी स्वतःचं जर काय म्हणता येईल की स्वतःच्या शब्दाला वजन द्यायचं असेल तर तुम्हाला हे करून घेणं अपेक्षित होतं. त्यासाठी म्हणून दिल्लीतून तुमच्या ह्याच्यातून काशीतून गागाभट्ट आले होते, तेवढ्यासाठी की तुम्ही अनभिषिक्त सम्राट व्हा, राजे व्हा. नाही, कारण ते गागाभट्ट जेव्हा दिल्लीमध्ये होते तेव्हा त्यांना माहीत होतं महाराज इकडे स्वतःला कितीही राजे म्हणत असले, जनतेच्या मनात ते राजे जरी झालेले असले तरी आदिलशाही ह्या ज्या काही बाकीच्या 5 शाह्या आहेत त्यांच्या नजरेमध्ये ते आतंकवादीच आहेत, चोरच आहेत, दरोडेखोरच आहेत. तुम्ही जोपर्यंत स्वतःला राज्याभिषेक करून घेत नाही, तोपर्यंत अभिषिक्त सम्राट होत नाही, तोपर्यंत तुम्ही चोर राहाल. आणि एक कायदा व्यवस्था लागू करण्यासाठी, आणि राजा हा त्या काळात विष्णूचा अवतार मानला जायचा, त्याचा शब्द हा अंतिम मानला जायचा. तर हे सगळीच कारणं एकत्र होती, त्याच्यामुळे त्यांना ते राज्याभिषेक करावाच लागला. म्हणजे आणि विरोधकांच्या नजरेमध्ये तुम्ही साहजिक आहे, आजही आपण विरोधकाच्या नजरेमध्ये अत्यंत वाईट स्तरावरच असतो, तो काही आपल्याला मित्र मानत नाही. त्यामुळे आदिलशाह असेल, मोगलशाह असेल, कोणी असेल, त्यावेळी मोगलशहाला कोणाचं हे लागायचं, व्हॅलिडिटी लागायची, इराणच्या खलिफाची लागायची. आपण पण इथे जेव्हा म्हणजे ह्याचं दौलतरावाला जेव्हा महाराजांनी मदत केली तर ती का मदत करावी लागली मोऱ्यांच्या घराण्याला? कारण त्यांना आदिलशाहीचं हे मिळत नव्हतं, व्हॅलिडिटी मिळत नव्हती की तुम्ही आहात चंद्रराव म्हणून महाराजांना करावं लागलं. मग हे व्हॅलिडेशन जरी तुम्ही जनतेचे राजे असलात तरी तुम्हाला ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं करावं लागतं, आणि हा त्या काळातली गरज होती.
एक समर्थ रामदास स्वामींचं एक वाक्य की सिंहाला अभिषेकाची गरज लागत नाही, ते एका चित्रपटातलं वाक्य आहे. आजही ते पाहिलं की अंगावर काठा येतो. पण कितीही आपण म्हटलं की सिंहाला अभिषेकाची गरज लागत नाही, तरी तत्कालीन काळानुसार ती गरज होती, त्यामुळे ते करणं भाग होतं. आणि तेही महाराजांनी कधी केलंय, सगळं समोर जेव्हा नजरेसमोर दिसतंय की हा आत्ता मी माझ्या सगळ्या रयतेला सुरक्षित राखलेलं आहे, त्यानंतर केलंय. तिथे त्यांनी घाई नाही केली आहे की मी याचा आलो झालो, अरे मी जावळी जिंकली, आता 4-5 किल्ले घेतले, चला मी राजा. नाही, महाराजांनी पहिलं रयतेचं सुख त्यानंतर, आणि ती ही गरज म्हणून. जर उद्या ती गरज जरी नसती ना, महाराज बोलले असते ठीक आहे, माझ्या दृष्टीनं माझी रयत सुखी झाली ना, मी खुश आहे. 100% असं महाराजांसाठी तेच अंतिम होतं. गड किल्ल्यांवरती विषय येत होता आपला मगाशी. गड किल्ले आणि स्मारक हा एक विषय फार असतो. बरोबर. आजकाल काय होतं की ते राजकारण सगळीकडे चालतं. आपल्या देशामध्ये कुठलीच गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातून बघितली जात नाही असं होत नाही. बरोबर. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रातलं स्मारक बांधायचं, तो विषय बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे. मग काही लोकांचा असा प्रमाद आहे की तुम्ही ते समुद्रात बांधण्यापेक्षा गड किल्ले तुमचे स्थापित करा, व्यवस्थित करा. बरोबर. आत्ता काही मागे कुठल्याच नेत्याचं किंवा पक्षाचं नाव घेणार नाही, पण काही नेत्यांनी सांगितलं की आम्ही शहरोशहरी गावोगावी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधू. आता इथेच आपल्या पुण्याच्या जवळच भोरच्या ठिकाणी एक मंदिर झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि त्याचं अनुकरण करून बऱ्याच ठिकाणी महाराजांची मंदिरं होतात. ओके. एक गडकोट प्रेमी किंवा एक इतिहासप्रेमी म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की हे स्मारकं झाली पाहिजेत की ह्या गडकोटांवरतीच लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरा त्याला लागूनच हा प्रश्न आहे की हे जे काही गडकोटांची आजकाल काळानुसार म्हणा पडझड होते, किंवा त्याचं जे काही त्याचे जे पावित्र्य जपलं जात नाही, जे जपलं पाहिजे, त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? ओके. आता गडकोट राखले पाहिजेत की स्मारकं तयार केली पाहिजेत, साहजिक आहे की 2 पर्याय आहेत, आणि प्रत्येक पर्यायाबद्दल म्हणजे एक ग्रुप आहे की एक बोलतो की नाही स्मारक तर झालंच पाहिजे, एक म्हणतो की नाही पहिलं गडकोटांवर लक्ष दिलं पाहिजे. आता या दोन्ही गोष्टी का गरजेच्या आहेत ह्या मी एक त्याचं विश्लेषण करून सांगतो की दोन्ही गोष्टी का गरजेच्या आहेत. पहिलं आपण गडकोट पाहिजे ते तर त्याच्यासाठी विश्लेषणाची माझ्या गरज नाही, गडकोट पाहिजेच, त्याचं तर संवर्धन झालंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत जेवढे महाराष्ट्रातले गडकिल्ले आहेत त्यांची सगळी जबाबदारी ही राज्य शासनानं आपल्या अखत्यारीत घेऊन, इवन राज्य पुरातत्व खात्याला सुद्धा न देता त्याच्यासाठी स्वतंत्र खातं, मी महामंडळ सुद्धा म्हणत नाहीये, मंत्रालय, स्वतंत्र मंत्रालय. आणि ते मंत्रालय का, तर कॅबिनेट स्तरावर तितका तो प्रायोरिटीने विषय घेतला गेला पाहिजे प्रत्येक मीटिंगमध्ये, की आजची कॅबिनेट मीटिंग आहे बाबा, गडकोट खात्याबद्दल काय तुमचे रिपोर्ट्स आहेत, काय तुम्हाला किती निधी लागतोय, तेवढ्या प्रायोरिटीने तुम्हाला गडकोट घ्यावे लागतील. बरोबर. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे अखंड हिंदुस्थान राहिला ना, आपण तर फक्त महाराष्ट्र राज्याबद्दल बोलतोय, केंद्रातला नंतर बघू, सध्या राज्याच्या दृष्टिकोनातून त्याची प्रायोरिटीज कॅबिनेट दर्जाची, की त्या स्तरावर तुम्ही तो विषय घेतला पाहिजे, त्याला स्वतंत्र मंत्री दिला पाहिजे. आज मराठी भाषेसाठी स्वतंत्र मंत्रीपद आहे, अर्थात ते जोडून दिलं जातं एखाद्या मुख्य खात्याला मराठीचं पण एक जोडून दिलं जातं. द्या की तुम्ही एखादा ॲडिशनल द्या, काही हरकत नाही, पण मंत्री असला पाहिजे आणि तो जनतेला आन्सरेबल असला पाहिजे की मी काय करतोय, बरोबर, माझ्या खात्यानं काय केलं, माझ्या खात्यातला एवढा निधी आहे, ह्या किल्ल्यासाठी एवढा निधी जातोय, ह्या गडकोटासाठी एवढा निधी जातोय. त्यानंतर त्या गोष्टी प्रत्यक्षात दिसायला लागतील. हा खूपच जबरदस्त मुद्दा. आणि महामंडळ सुद्धा नाही, महामंडळ कसं होतं की एक ठराविक निधी तुम्हाला सँक्शन केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून कामं केली जाते. नाही, जनतेनं खातंच मागितलं पाहिजे. मग तुम्हाला त्याच्यासाठी काय आणि मला कल्पना आहे की एखादं मंत्रालय उभं करताना तुम्हाला त्याची पूर्ण प्रशासकीय यंत्रणा उभी करावी लागते. सहज त्या गोष्टी हे नाही होत, उभ्या राहत नाहीत. पण ठीक आहे ना, अरे आज आम्ही पण रेव्हेन्यू जनरेट होणार आहे ना, महाराष्ट्राचं कोर तुमचं पर्यटन किल्ल्यांमध्ये आहे, तिकडे ते तिथे येऊन जाईल. तिकडे मी तो जो मगाशी म्हटलं ना स्मारक, ह्या पर्यटन आणि रेव्हेन्यूकडे तर मी येतोच आहे.
ते तर व्हायचंच आहे, पण प्रशासकीय व्यवस्था एखादं मंत्रालय उभं करत असताना त्याच्यासाठी तुम्हाला एक IAS दर्जाचा अधिकारी द्यावा लागतो, त्याच्यानंतर मग त्याच्या खालची प्रशासकीय यंत्रणा उभी करावी लागते, खाली त्याची स्थानिक स्तरावर काय वर्कआउट होणार आहे, जिल्हा स्तरावर कशा पद्धतीने होणार आहे, मग राज्य स्तरावर कसं होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. पण हे गरजेचं आहे, तिथे खातं आलंच पाहिजे आणि प्रत्येक सामान्य जनतेनं, शिवप्रेमीनं, गडकोट प्रेमीनं ही मागणी लावून धरली पाहिजे की गडकोटांसाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा स्वतंत्र खातं तयार करा महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये. एक झालं म्हणजे हा विषय झाला गडकोट संवर्धनाचा झाला. बरं, हे सगळं झालं, याच्या पलीकडे आपण एक फक्त गोष्ट मिस करतोय, ती म्हणजे गडकोट संवर्धन करणाऱ्या संस्था. या संस्था आहेत म्हणून आज कुठेतरी हे गडकोट म्हणजे हे ना बऱ्याच स्थितीत त्यांच्या प्रेमापोटी उभे आहेत. म्हणजे त्या गडकोटांना पण वाटत असेल की एक काळ आम्ही उभे राहिलो ते आमच्या महाराजांसाठी, आणि आजचा जो काळ आहेत ना ते उभे आहेत की ह्या गडकोट संस्थांमधले जे दुर्गसेवक आहेत, ज्या दुर्गसेविका आहेत, ज्या रणरागिणी ज्या काम करतायत त्यांच्यासाठी ते आज उभे आहेत. ही लोक कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणं शनिवार रविवार तुम्हाला गडकोटांवर दिसतात. तिकडे जाऊन फावड्यानं तुमचं ती घमेले वगैरे घेत तिकडची ती माती काढणं, टाकी साफ करणं, ढिगाऱ्याखाली गेलेले दरवाजे ओपन करणं, त्याही पलीकडे जाऊन विविध गडकोटांवर असलेले दरवाजे लावून घेणं, तेवढा निधी उभा करणं, आणि हे सगळं ते स्वतःच्या पैशानं करतात. आणि तिथेही पुरातत्व खातं यांना म्हणजे तिथेही अडवणूक आहे. हा, पुरातत्व खात्याचं कसं आहे, पुरातत्व खात्याचं कसं आहे की जी कामं टप्प्यात आहेत ती लोक करू देतात. म्हणजे अनेक दुर्ग संवर्धन संस्थांनी ना निधी काढून ना वेगवेगळ्या गडकोटांवर दरवाजे लावून घेतले. हे दरवाजे लावून घेत असताना ह्या लोकांनी कुठे आडकाठी केली नाही. जसे दरवाजे लागले तशी यांची कामं सोपी झाली ना. एक कडी लावायची म्हणजे दरवाजा बंद. आधी जेव्हा सताड उघडे होते आमचे गडकोट, आम्ही कधीही जायचो रात्री बेरात्री आमच्या गडकोटांवर, आम्ही वर राहायचो, आपलं म्हणून तिथे जाणं व्हायचं. आता आम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते. खात्याचं काम काय असतं तेच मला समजत नाही. मागे एक थोडंच फक्त वाढवतो याच्यात की नुपूर सोबत एक पॉडकास्ट झाला होता. नुपूर आपले ते गिर्यारोहक आहे, म्हणजे ट्रेकिंग वगैरे करते. तिने सांगितलं की विशाळगडावरती आम्ही बॅग्स वगैरे घेऊन गेलो, ज्या गार्बेज बॅग्स आहेत त्याच्यामध्ये बॉटल्स भरत होतो. तर तिथे त्यांना ते पोलीस वगैरे असतील त्यांनीच हटकले की हे याची परमिशन घेतली आहे का तुम्ही. अरे बापरे. बरं, म्हणजे जी किल्ल्यावरती घाण पसरलेली आहे ती घाण साफ करण्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावी लागणार आहे पुरातत्व खात्याची. बरं, आणि पुरातत्व खात्याची परवानगी, चला मान्य, परवानगी घ्यायची, कुठे जायचं मग? तुम्ही आहात ना, तुमच्या अख्खेतारीत आहेत ना गडकोट. किती माणसं तुमची बसतात त्या गडकोटांवर? तुम्ही सुरक्षा रक्षक ठेवलेत त्यांच्याबद्दल बोलू नका, ते बिचारे स्थानिक असतात, त्यांना वरून आदेश त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, आम्ही त्यांच्याबद्दल बोलणार पण नाही. तुम्ही अधिकारी वर्ग कुठे आहे? तुम्ही किती गडकोटांवर बसता? एक कदाचित श्रीमान रायगडावर असतील, कारण राजधानीचा किल्ला आहे, जबाबदारी आहे, तिथे उत्तर द्यावे लागतात. इतर गडकोटांचं काय? तुम्ही काय म्हणून मिरवताय की तुमच्याकडे केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे एवढे किल्ले आहेत, एवढे गडकोट आहेत? कुठल्या बेसवर तुम्ही ते सगळं मिरवताय? जर तुम्ही स्वच्छतेसाठी सुद्धा तुम्हाला जर परवानगी आम्हाला येऊन तुमच्या पाया पडावं लागत असेल, आम्हाला तुम्हाला विनंती अर्ज द्यावे लागत असतील, तर हे कुठे चाललंय? तर ती जेव्हा घाण झाली तेव्हा त्यांना कोणी हटकलं नाही, तेव्हा नाही हटकलं. हा, त्यांना नाही हटकलं. आणि जे उचलायला येतात त्यांच्यासाठी तुमची दंडेलशाही आहे की अरे कसं काय आणि असं तसं. अरे वा, छान, मग तुम्ही करा, विचित्र सगळ्या गोष्टी तुम्ही करा. आणि मग पुरातत्व खातं म्हणजे हे काम नाही ना की ठीक आहे, पुरातत्व सर्वेक्षण विभागाचं हे काम असतं की एखादी वास्तू जर त्याला ओपन करणं म्हणतात, ओके, मग आज श्रीमान रायगडावर बऱ्याच वास्तू आज छान पद्धतीनं हे झालेल्या आहेत, उत्खनन करून त्यांच्या वास्तू आता दिसायला लागलेल्या आहेत. पण मग तेवढाच भाग ठेवा ना. त्याच्या पलीकडे जो स्वच्छतेचा भाग आहे, जिथे संवर्धन संस्था काम करतायत, किमान त्यांच्यासाठी एक ॲक्सेस ठेवा ना की ठीक आहे, तुम्हाला ह्या बेसिक कारणासाठी परमिशनची गरज नाही, तुम्ही ते कधीही करू शकता. हां, काही नियम अटी असू शकतात की हां अशा पद्धतीने करा, असा कचरा याच बॅगांमधून घेऊन जावा, ते असू शकतं ना, नियम असू शकतात. पण बंधनं की करूच नका, तिथे प्रॉब्लेम आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या दुर्ग संवर्धन संस्थांना विसरून चालणार नाही. त्यांचे आभार म्हणजे मी ज्या ठिकाणी बोलतो, ज्या वेळी मला संधी मिळते की या दुर्ग संवर्धन संस्थांचे आभार मानायचे,
तर ते 100% मानले पाहिजेत. बरीच छान छान नावं आहेत, आता खूप नवीन सुद्धा आलेली आहेत. जुनी काही नावं घ्यायची झाली की ज्या आजही आहेत, कार्यरत आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान असेल, रायगड असेल, श्री शिवराजा छत्रपती असेल, बरेच आहेत. दुर्गवीर संस्था असेल, बऱ्याच मोठ्या संस्था आहेत की ज्या आज मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. आणि आता नवीन नवीन सुद्धा खूप यायला लागलेत. म्हणजे मुलांना वाटतंय की नाही, आज आपण महाराजांच्या गडकोटांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर हा एक भाग. म्हणजे आता पहिला भाग झाला आपला गडकोटांसाठी एक स्वतंत्र खातं हवं. दुसरं की याच गडकोटांसाठी या गडसंवर्धन संस्थांचे हात बळकट आपण केले पाहिजे. मी समजा एक कॉमन मॅन आहे आणि मला असं वाटतंय की अरे यार, हे झालं तर पाहिजे, पण मला जाता येत नाही शनिवार रविवार, कारण ना मी खूप लांब राहतो किंवा मला नाही जाता येते. ठीक आहे, मी काय करेन माहिती आहे, मी एका आठवड्याचे 100 रुपये बाजूला काढेन. असे साधारण 4 आठवड्यांचे 400 रुपये होतात. म्हणजे महिन्याचे 500 सोडा, महिन्याचे 500 सोडा, 6 महिन्याचे 500 रुपये आणि वर्षाचे 1000 रुपये. असं जर 1000 रुपये मी ठरवलं की मी काही करून वर्षातले 1000 रुपये एका गडसंवर्धन संस्थेला देईन. मी तुम्हाला सांगतो, ती लोक इतकी कामं करतील, म्हणजे त्या लोकांचा हात आखडता एवढ्यासाठी की त्यांच्याकडे पैसे नाहीत, प्रत्येक जण स्वतःच्या सामान घेण्यासाठी, राईट. तर मग असं जर काही करता आलं, आणि हे काही बंद म्हणजे असं कंपल्सरी सांगत नाही, पण हे स्वेच्छेने की एक 6 महिन्यातून 500 रुपये आणि वर्षातून टोटल 1000 रुपये की मी माझ्या एका गडसंवर्धन संस्थेला देईन की जी काम करते. आणि मी ट्रॅक पण करेन की माझा पैसा आहे ना, चाललाय ना, नीट वापरला जातो नाही. कारण 1000 जेव्हा एक तरुण देईल वर्षाचे, असं जर 100 लोकांनी ठरवलं तर गुणिले 1000 मोठा आकडा होतो. मग त्याचंही ट्रॅकिंग. पण जेव्हा एखादा व्यक्ती महाराजांसाठी काम करतो ना, त्याला माहीत असतं की इथे चुकीच्या पद्धतीने जाणं नाही, इथे कदाचित उत्तर द्यावी नाही लागणार. तो त्या गड किल्ल्यावर जाऊन तिकडे द्यावं लागेल. टोपलं घेऊन जातोय ना, तर त्याला तेवढी अस्मिता 100% असते की हा पैसा लागला पाहिजे. त्यामुळे ते येत नाही. त्यामुळे तुम्हाला गरज पण नाही की तुमचे 1000 रुपये बरोबर ठिकाणी चाललेत की नाही. आजही माझे खूप असे जवळचे सबस्क्रायबर आहेत, सगळेच जवळचे. पण काही लोकांना असं वाटतं की अरे दादा, तू ते काम नको थांबव, तू जा. मला अक्षरशः परदेशातून पण अनेकदा स्वराज्य निधी येतो की हे घ्या, किती एका दौऱ्याचा किती खर्च येतो दादा, मी हवी देतो, काम नको थांबवस तू फक्त. ग्रेट. हा विश्वास, आणि हा विश्वास जितका आम्ही कमावला तितकाच या संवर्धन संस्थांनी पण कमावला आहे. फक्त त्यांना आपली गरज आहे, आपण त्यांचे हात बळकट करायचे आहेत. पहिलं म्हणजे या गडकोटांसाठी आपण मागणी करायची की आपल्याला स्वतंत्र खातं हवं. दुसरं, जिथे आपल्याला पॉसिबल नाही एखादा आठवडा जाणं, तर मग आपण वर्षातून अशी एखादी मदत करावी. 2. तिसरं, स्मारक व्हावं की नाही. स्मारक म्हणजे लोकांना असं वाटतं की यात प्रचंड पैसा लागणार आहे आणि तो फक्त फालतूमध्ये खर्च होणार आहे. नाही, स्मारक बनत असताना त्याचा एक लेआउट असतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा अश्वारूढ असेल किंवा सिंहासनाधीश्वर असेल अरबी समुद्रातले, आता त्यावर पण अजून ते हे चालू आहे, कशी असू दे ते स्मारक कसंही असू दे, ते स्मारक बनणार ना, तेव्हा त्याच्या खाली वाचनालय बनणार. ओके, त्याच्यानंतर एक तुमचं गार्डन, सगळ्याच गोष्टी आहेत तिथे. महाराजांचं चित्र, हे तुमचं डॉक्युमेंटरी दाखवली जाईल, शिल्प, तुमचा तो महाराजांचा थरार, सगळा जीवनपट दाखवला जाईल. एक. दुसरी गोष्ट म्हणजे ना, स्मारक कशासाठी असतं माहिती आहे? जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेण्यासाठी असतं. आज तुमचं स्टॅच्यू ऑफ युनिटी बनलाय, आज स्टॅच्यू ऑफ युनिटीची आकडेवारी काढून पाहावी की रेव्हेन्यू किती जनरेट होतोय तिकडे. तो रेव्हेन्यू जनरेट होऊन त्याच्या पलीकडे जाऊन स्टॅच्यू ऑफ युनिटीची एक ओळख झाली ना की जगातलं सगळ्यात मोठं शिल्प आहे. आणि मला वाटतं आपण महाराजांचं शिल्प त्याहून उंच बनवतोय. म्हणजे अगेन, जेव्हा जागतिक स्तरावर हायेस्ट स्टॅच्यू ची जेव्हा सर्च केलं जाईल तेव्हा कोणाचं येणार? महाराजांचं शिल्प येणार आहे. महाराजांचं शिल्प आल्यानंतर साहजिक आहे की कुठलाही व्यक्ती जेव्हा सर्च करण्याचे कष्ट घेतो, एफर्ट्स घेतो, तेव्हा तो त्याच्या पुढचे पण एफर्ट्स घेणार ना. अरे कोण आहे शिवाजी महाराज? कुठला तरी जगातला कुठला तरी बसलेला एखादा व्यक्ती असेल, तो करत असेल. आणि मग तो सगळं तो इतिहास पाहणार मराठा साम्राज्याचा, आणि त्याला लक्षात येणार की अरे कसला विलक्षण राजा आहे. म्हणजे आजवर झाले ते सगळे राजे झाले, हा जनतेचा, रयतेचा राजा झाला. तर स्मारक त्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. आता त्यासाठी ते राजकारण वगैरे होतंय, मग ते रखडलंय, अमुक होतंय, तो मला तर त्यात पडायचं नाही. माझ्या दृष्टीनं स्मारक पण उभं राहिलं पाहिजे,
त्याचं कारण मी सांगितलं. आणि अगेन रेव्हेन्यू जनरेट होतो. आणि गडकोट पण का, तर मग गडकोटांच्या पलीकडे सुद्धा बरंच तुम्हाला पर्यटनाचा वर्तुळ खेचता येऊ शकतो. मागे मी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की जर रायगडावर आपण जातोय तर रायगडाच्या आजूबाजूला पण बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, म्हणजे समजा मी रायगडावर जातोय तर मी काय करेन, रायगडाच्या पायथ्याला आता जशी त्या घेऱ्यातली गावं आहेत, वारंगी गाव आहे, वारंगी गावामध्ये जगदीश्वराचं जे आहे मंदिर रायगडावर, त्याची जी मूळ शाळुंक आहे ती खाली आणून ठेवली आहे सुरक्षेच्या कारणास्तव. तेव्हा जेव्हा हल्ला होणार होता शत्रूचा, तर ती मूळ शाळुंक आज वारंगी गावामध्ये पाहायला मिळते. तिथे वाळणकुंड नावाचा एक प्रकार आहे, जिथे ते देवस्थान आहेच, ते देवस्थान ते धबधब्याच्या मधोमध आहे, पण तिकडून जेव्हा आपण मागच्या बाजूला पाहतो तेव्हा महाराजांचा चेहरा दिसतो, डोंगरांवर तयार झालेला महाराजांचा किल्ला दिसतो. राईट. त्याच्यानंतर तुम्ही पाचडमध्ये आऊसाहेबांचा वाडा आहे, त्याच्या पलीकडे खूप कमी लोकांना माहिती आहे की आऊसाहेबांची समाधी त्याच्या काही अंतर पुढे आहे. त्यानंतर पोलादपूरला समजा तुम्ही आलात तर उमरडमध्ये तुमच्या तानाजी मालुसरेंची आणि मुरारबाजी देशपांडेंची थोडी पुढे मागे अशी समाधी आहे. मग ह्या गोष्टी मी जेव्हा निघेन ना, थोडंसं पुढे आलात संगमेश्वरावर सरदेसाईंचा वाडा आहे, जिथे संभाजी महाराजांना जी अटक झाली त्याच्या अलीकडे जेव्हा ती धावपळ झाली ती त्या वाड्यामध्ये झाली. अटक पुढे ह्याला झाली, नावडी बंदरावर झाली. मग ह्या गोष्टी जेव्हा मी निघेन ना, तर ते पर्यटनाचा आणि बरं हा पर्यटनाचा वर्तुळ तुम्हाला सांगावं लागणार आहे. आजही एखादा व्यक्ती जेव्हा बाहेर फिरायला निघतो तेव्हा तो सर्च करतो की एखाद्या ठिकाणी मला जायचंय तर मला त्याच्या आजूबाजूला काय पाहता येईल. मग तुम्ही सांगा ना ओरडून की श्रीमान रायगडाच्या आजूबाजूला एवढ्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही पाहिल्या पाहिजे. दुर्गराज राजगडाच्या आजूबाजूला एवढ्या गोष्टी आहेत. खाली तुमचा यांचा येसाजी कंकांचा वाडा आहे भूतोंडे गावामध्ये, आणि त्यांची आजही ती तलवार ठेवलेली आहे तिकडे, ती जाऊन पहा की. त्याच्या आजूबाजूला जे घेऱ्यामध्ये किल्ले आहेत ते जाऊन पहा की. नेकलेस पॉईंट पाहता येतो. त्याच्यानंतर तुम्हाला रायरेश्वर आहे बाजूला, रायरेश्वराच्या बाजूला जाताना भोर राजवाडा पाहता येतो, बाजूला केंजळगड आहे. ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील तर लोक त्या पद्धतीने नियोजन करतील ना. लोक आयुष्य आहेत, लोकांना तुम्हाला फीड करावं लागणार आहे. आणि शासन, प्रशासन किंवा बिंग इन्फ्लुएन्सर हे आपलं काम आहे की हे आपल्याला करावं लागणार आहे 100%. आपण. आणि स्पून फिडिंग ही गरज झालेली आहे आता, की तुम्ही सांगा की तुम्ही इथे जाऊ शकता, तर लोक त्या पद्धतीने नियोजन करणार आहेत ना. आणि ते अट्रॅक्टिव्ह वेने सांगायला लागतंय आजकाल. राईट. गरज म्हणजे ते 30 सेकंदात पटकन खूप छान माध्यम आहे त्याचं. मग याचा परिणामकारक वापर जर आपण करू शकलो ना, म्हणजे रीलचं पण मी काय म्हणतोय की मी म्हणजे लक्षात घ्या की महाराजांचं चरित्र कसं आपल्याला वापरायचं आहे ना, की अनेक मी म्हटलं की सरदार होते पण राजे होऊ शकले का, तर लोकांचा विचार. आज पॉडकास्ट तुम्ही करताय, केलं पाहिजे. राईट. पॉडकास्ट किंवा तुम्ही रीलवर कॉन्टेंट टाकताय तर तुमच्याकडे पर्याय हा आहे ना की थिल्लरगिरी तुम्ही पण करू शकता, पण नाही व्हॅल्यू ॲडिशन. मी जर एखादं रील टाकतोय त्यातून ऐकणाऱ्याच्या बुद्धीमध्ये किंवा त्याच्या काही माहितीमध्ये जर भर पडली तर त्यामध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन केलं, हा एक समाधान आपल्या ह्याच्यामध्ये राहतं. तर तेच तत्व आपल्याला इथे फॉलो करायचं आहे, फक्त ते आजच्या काळानुसार, की जिथे एक कॉमन फॅक्टर राहायला पाहिजे की लोक, जनतेसाठी मी काय करू शकतो. मग ते छोटं का असे ना, तुमचं ते वर्कआउट होतं. त्यामुळे स्मारक आणि गडकोट हे दोन्ही झालं पाहिजे. आणि सर्वात पहिले म्हणजे या पॉडकास्टचा एंड मी या नोटवरती करेल की गडदुर्ग संवर्धनासाठी कॅबिनेट मंत्रालय एक वेगळं तयार झालं पाहिजे. आणि ही मागणी या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण करणारच आहोत. आणि सगळे शिवभक्त आणि सगळ्या महाराष्ट्रातील 11 करोड 12 करोड जनतेला मी विनंती करतो की प्रत्येकानं एखादा हॅशटॅग चालवला पाहिजे, काहीतरी एक चळवळ उभी राहिली पाहिजे. कारण याच्यातून काय होणार आहे, इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे. बरोबर. आणि तो इतिहास जगभरामध्ये पोहोचणार आहे. महाराष्ट्रात मुंबई येते आणि मुंबईमध्ये जर एखादं असं स्मारक झालं तर ते जगभरामध्ये पोहोचणार आहे. महाराज पोहोचणार आहेत, महाराष्ट्र पोहोचणार आहे, मराठी भाषा पोहोचणार आहे आणि सगळं काही समृद्ध उन्नत असं होणार आहे. या नोटवरती काय आहे, चर्चा एवढी सुंदर सुरू आहे की ती संपूच नाही असं वाटतंय, परंतु आपल्याला टाईम लिमिट आहे. आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा तुम्हाला यावंच लागेल इथे पार्ट 2 साठी आपल्याला. आणि आपण उरलेल्या बाकीच्या गोष्टींवरती खूप जास्त डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत बघूयात लोक या एपिसोडला, या पार्टला कसं प्रेम देत आहेत. देतीलच अशी खात्री आहे, कारण जो आपण विषय हाताळला आहे, तुम्ही शिवप्रेमी आहात, मी आहे आणि आपली सगळा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचं जर प्रेम या एपिसोडला मिळालं तर आपण पुन्हा
प्रथमेश सरांना या मंचावरती पुन्हा बोलूयात आणि त्यांच्याशी इन डिटेल बाकीचे गड किल्ले असतील, इतिहास असेल, महाराज असतील यांच्याविषयी सखोल चर्चा करूयात. प्रथमेश सर, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप खूप छान वाटलं आणि हा गरजेचं आहे हे गडकोटांबद्दल बोलणं, चर्चा झाली लिहित पाहिजे. राहणं, चर्चा होत राहणं आणि ते सगळं प्रकाश झोतात राहावं लागेल येस, आणि ते आपल्याला ठेवावं लागेल. येस. कारण प्रत्येकानं प्रत्येकाची जबाबदारी घेणं गरजेचं. जसं गडसंवर्धन संस्थांनी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे. ज्या अर्थी आपण इन्फ्लुएन्सर आहोत, आपण असं म्हणतो की आपल्या पॉडकास्टमुळे किंवा आपण जो कॉन्टेंट आपल्या सोशल मीडिया माध्यमांवर टाकतोय त्यातून कुठे 10, 12, 15, 20, 25, एक 100 जरी. मंडळी, एक जरी आपण पकडून झालं की तो जर इन्फ्लुएन्स होतोय चांगल्या दिशेनं, तर मग ती जबाबदारी आहे की आपण सतत याबद्दल बोललं पाहिजे आणि ते सांगत राहायला पाहिजे की गडकोट आहेत तर आपण आहोत. चर्चा झालीच पाहिजे. म्हणूनच मी माझ्या मंचाचं जे हे ठेवलेलं आहे टॅगलाईन, ती संवादातून उत्थान आहे. संवाद करा, उत्थान होईल. आणि आजची चर्चा फक्त टाईम लिमिटसाठी आपण थांबवतोय. पुढे नक्कीच आपण प्रथमेश सरांना या मंचावरती पुन्हा घेऊन या. तोपर्यंत तुम्ही या एपिसोडला प्रेम द्या. तुमच्या मनात काहीही प्रश्न असू द्यात ते सगळे विचारा. आम्ही सगळ्या कमेंट वाचतो आणि पुन्हा त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी पुन्हा एखादा एपिसोड नक्की करू, ही शाश्वती आहे. इथून पुढे तुम्हाला या मंचावरती कुठल्या गेस्टला पाहायला ऐकायला आवडेल ते सुद्धा लिस्ट दिली तरी चालेल. आम्ही त्या गेस्टला या मंचावरती आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि तोपर्यंत तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. थँक्यू सो मच. जय शिवराय. जय शिवराय.